नमस्कार. सिंधुजन अकॅडमीच्या या आजच्या व्याख्यानाचे विषय आहे प्रागैतिहासिक प्राणी विश्व, प्रीहिस्टॉरिक ॲनिमल्स अँड देअर हिस्ट्री. सर्वप्रथम मी सिंधू अकादमीच्या समस्त मंडळाचा मी हार्दिक आभारी आहे की त्यांनी मला ह्या संधी दिली आहे बोलायला. आणि प्रागैतिहासिक प्राण्यांविषयी काही थोडंफार मला सांगता येईल या थोड्या वेळातच. तासाभरात मला जेवढं शक्य होईल तेवढं मी आपणास सादर करू शकेन. त्याविषयी मी आभार मानतो सिंधू अकादमीचे. आजच्या ह्या विषयात मी मुख्यत्वे प्रागैतिहासिक प्राणी विश्व ह्याचा आढावा घेणार आहे. खरं तर बोलायला गेलात तर बायोडायव्हर्सिटी ज्याला आपण म्हणूया, बायोडायव्हर्सिटी, जैववैविध्य जे आज 21व्या शतकात आहे, त्या जैववैविध्य अत्यंत प्रगल्भ जरी असलं तरीही मानवी अतिक्रमणामुळे आणि त्यांचे जंगल आटत गेल्या कारणाने, त्यांची वसतिस्थानं, त्यांचे अधिवास दिसामासाने आटत चालल्या कारणाने बऱ्याच मोठ्या प्रमाणात आणि शिवाय प्राण्यांची अवैध शिकार अशा अनेक कारणांमुळे आज भारतात जे 543 जे आज अभयारण्य आहेत, जे त्यांची घरं आहेत किंवा त्यांचे जे ज्याला आपण अबोर्ड म्हणतो की अबोर्ड्स ऑफ वाईल्ड लाईफ म्हणूया किंवा फॉरेस्ट रिफ्युजेस म्हणूया, त्यांची जी वसतिस्थानं आहेत, त्या वसतिस्थानांमध्येच आज पुरतेच प्राणी मर्यादित आहेत. आणि जर या 543 अभयारण्याचं पाहिलं तर त्या अभयारण्याचे एरिया कव्हर करतायत 11,08,918 स्क्वेअर किलोमीटर त्यांची एक टोटल एरिया आहे. आणि त्या एरियामध्ये त्यांचं जे काही आज वास्तव्य आहे त्याचा मागोवा घेणे फार अर्थातच आवश्यक ठरते. आज खरं तर जवळजवळ 14,13,000 स्पीशीज, जाती प्रजाती ह्या आज हयात आहेत. जगभरामधल्या सबंध जे सजीव आहेत, सजीवांची संख्या म्हणायची झाली तर आज 14,13,000 अशी त्यांची संख्या आहे. आणि त्यापैकी 10,32,000 हे फक्त प्राणी आहेत. आणि हे प्राणी म्हणजे वर्टिब्रेट्स आणि इनवर्टिब्रेट्स, ज्यांना मेरुदंड नाही ते आणि ज्यांना आहे ते, असे दोन्ही प्राण्यांचा समावेश, दोन्ही प्रकारांचा समावेश या 10,32,000 प्राण्यांमध्ये होतो. शिवाय आज बघायला गेला तर वैविध्यापैकी अत्यंत महत्त्वाची बाब अशी की अजूनही लाखो प्राण्यांचे आयडेंटिफिकेशन किंवा त्यांची ओळख अजून पटलेली नाही. अजूनही प्राणीशास्त्रज्ञ, जीवशास्त्रज्ञ, वर्गीकरणशास्त्रज्ञ संशोधन करीत आहेत आणि अजूनही लाखोनी प्राण्यांची ओळख अजून पटायची आहे. परंतु जर आपण याचा मागोवा घेतला प्रागैतिहासिक काळातला, तर असं लक्षात येतं, असं दिसून येतं की 35 लाख ते 1.5 कोटी एवढ्या संख्येत प्रागैतिहासिक काळात प्राणी अस्तित्वात होते. पण ही प्राण्यांची संख्या नव्हे, त्यांच्या स्पीसीजची संख्या, त्यांच्या जाती प्रजातीची संख्या. आता मधली तफावत फार मोठी अशी की आपण आज प्राण्यांविषयी बोलतो आहे आजच्या, कारण आपल्याला तिथे पक्षी असोत का कीटक असोत, चतुष्पाद असोत का उडणारे पक्षी असोत, त्यांचे आपल्याला त्यांना मोजता येत आहे, त्यांच्याविषयी बरीचशी माहिती गोळा करता येते आहे. हां, माझ्याकडे
ओके. ओके. एवढी ही संख्या, एवढ्या संख्येने प्रागैतिहासिक प्राणी होते, ते आपण कशाच्या आधारे सांगणार? एवढ्या मोठ्या संख्येतले प्राणी ते जगभरात वावरत होते, हे कशाच्या आधारावर सांगू शकणं शक्य आहे? त्याला अर्थातच सगळ्यात महत्त्वाचा पुरावा म्हणजे जीवाश्म, म्हणजे फॉसिल्स. आणि हे फॉसिल्स अनेक स्वरूपात आढळू शकतात. फॉसिल्स म्हणजे जीवाश्म म्हणजे फॉसिल. फॉसिलला आपण म्हणतो, लॅटिन हा शब्द फॉसिलिस, त्यातनं आलेला हा शब्द फॉसिल आहे. आणि ह्या फॉसिल्सबद्दल बोलायचं झालं तर हे सगळे फॉसिल्स एक अशा विषयामध्ये मोडतात ज्याला आपण पॅलिएंटॉलॉजी हा विषय म्हणतो. पॅलिएंटॉलॉजी म्हणजे पॅलिओ प्राचीन, आणि ऑन्टोलॉजी प्राचीन सजीवांचा अभ्यास म्हणजे पॅलिएंटॉलॉजी. तर ह्या विषयात सगळ्या प्रकारचे फॉसिल्स मोडतात, त्यांचा अभ्यास केला जातो. त्याचा दुसरा भाग म्हणजे ज्याला आपण थोड्या वेळापूर्वी बघितलं, किती अभयारण्य, किती हयात असलेल्या सजीवांची संख्या, सजीवांच्या जाती प्रजातीची संख्या, असं जे काय आपण बोलतो ह्या विषयाला, ह्या सगळ्यांचा अभ्यास निऑन्टॉलॉजी म्हणजे जे हयात प्राणी आहेत त्यांचा विषय, त्या प्राण्यांचा अभ्यास ज्या विषयात करता येतो त्याला आपण निऑन्टॉलॉजी किंवा झुऑलॉजी म्हणतो. तर अशा ह्या दोन विषयांमध्ये मोडणारे सजीव, जे प्रागैतिहासिक काळातले सजीव ज्यांना आपण पॅलिएंटॉलॉजीमध्ये अभ्यास करतो ज्यांचा, आणि निऑन्टॉलॉजी म्हणजे ज्या प्राण्यांचा अभ्यास आजही आपल्याला करता येतो, कारण त्या हाडा मांसाचे आणि अधिवास वसतिस्थानामध्ये राहत असलेले सजीव असतात. तर तेव्हा मुख्यत्वे जेव्हा आपण पॅलिएंटॉलॉजीकडे वळतो किंवा पुराजीवशास्त्र या विषयाकडे वळतो, तेव्हा असं लक्षात येतं की या विषयामध्ये आपल्याला अभ्यास करायला फारच तडजोड करावी लागते. ह्या विषयामध्ये जीवाश्म हा एकमेव पुरावा ठरतो. जीवाश्मांचे अनेक प्रकार आहेत, ते आपण नंतर बोलूया. पण जीवाश्मांचा एकमेव पुरावा म्हणलात तर आपल्याला बरेचदा असंही होतं की जीवाश्म अपूर्ण अवस्थेत, तुटक्या मोडक्या अवस्थेत, सांगाडा नसूनही फक्त काही मोडकी हाडे किंवा काही अंड्यांचे छिलके किंवा काही पावलांचे ठसे किंवा ॲम्बरमध्ये सापडणारी कीटक, अशा त्रोटक प्रमाणात अशी तुरळक माहिती जेव्हा आपल्याला मिळते, तेव्हा अर्थातच सुतावरून स्वर्ग गाठणे ही जी म्हण आहे ही सहज कोणीही वापरू शकेल. परंतु आज पॅलिएंटॉलॉजी या विषयाला जी एक अत्यंत समृद्ध वैज्ञानिक बैठक लाभलेली आहे, आणि त्यामुळे ह्या विषयाचा अभ्यास करताना प्रत्येक पावलावरती अत्यंत रोमांचकारी अनुभव अनुभवाला येतात. आणि ते अनुभव फील्डवर्क करत असताना, संशोधन फील्डवरती करत असताना, जीवाश्म उत्खनन करून आणताना किंवा त्यांना आपण प्रयोगशाळेत आणून त्यांच्यावर अभ्यास करत असताना पावलोपावली ते अनुभवता येतात. त्याचा अर्थच असा की जीवाश्म हे अत्यंत चॅलेंजिंग ठरतात. एक फार मोठा आव्हानात्मक अभ्यास हा पॅलिएंटॉलॉजी म्हणता येईल, जेव्हा तुमच्याकडे फारच किरकोळ अवशेष असतात, पण त्यावर तुम्हाला समृद्ध संपूर्ण प्राचीन सजीवांचा इतिहास मांडायचा असतो, तेव्हा ह्या विषयाला एक फार शर्लॉक होम्ससारखा अभ्यास करणं क्रमप्राप्त ठरतं. आता जीवाश्म आपण हा विषय म्हणलात आणि पॅलिएंटॉलॉजी विषयाला म्हणलात, तर पॅलिएंटॉलॉजी म्हणजे बेसिकली ह्या विषयामध्ये जीवाश्मांचा अभ्यास अनेक अंगाने करता येतो, करावा लागतो. आणि त्याचा अर्थच असा की जीवाश्म हे म्हणजे हे कोणते? जीवाश्म म्हणजे अश्मीभूत झाले कसे, त्यांचे अश्मीभूत होण्याची प्रक्रिया कशामुळे झाली, ते कोणते प्राणी होते, ते कसे तिचे जगले,
ते वर्षानुवर्ष अनेक वर्ष किंवा त्यांच्या पिढ्यानपिढ्या त्या परिक्षेत्रात कशा काय गेल्या आणि ते कुठे जगले, त्यांचं जो जिथे ते राहत होते, त्यांची जी वसतिस्थानं होती, तो प्रदेश कोणता होता. अर्थातच आपण जेव्हा म्हणतो तेव्हा आपण हे बघतो की तो परिसर म्हणजे जिओग्राफी, पॅलिओ बायोजिओग्राफी ज्याला आपण म्हणूया. तेव्हा असं बघत असताना असं लक्षात येतं की ह्या विषयामध्ये अनेक विषय सामील होतात. अनेक विषयांचा अभ्यास सामावून घेऊन मगच पुढे जाता येतं. त्यामुळे ह्या पॅलिओन्टॉलॉजी या विषयाला एक अत्यंत समृद्ध बैठक जरी असली तरीसुद्धा प्रत्येक विषयाच्या एक काहीच लिमिटेशन्स म्हणूया आपण, प्रत्येक विषयाच्या चा उपयोग किंवा त्या विषयाचे काही उदाहरणं मांडित असताना लिमिटेशन्स डोळ्यासमोर ठेवल्याशिवाय हे काम पूर्ण करता येत नाही. दुसरं असं की जीवाश्म हा आज फार रुचिकर विषय ठरतो. जीवाश्म म्हणजे आपण आज बघतो मायकल क्रायटन किंवा स्टीवन स्पिलबर्ग ह्यासारख्या महान चित्रपटकारांनी जे केलेले चित्रपट आहे, जुरासिक पार्क किंवा आईस एज आपण म्हणतो, अँड्स म्हणतो किंवा फाइंडिंग निमो म्हणतो, अशा प्रकारचे जे अनेक चित्रपट होऊन गेलेत आणि अजूनही चाललेत. अगदी अलीकडे म्हणजे 2 वर्षापूर्वीचा चित्रपट तर अतिशय गाजला. त्या चित्रपटाबद्दल आपण म्हणतोच की जुरासिक पार्कचा पुढचा बराच खंड येतो. तेव्हा अशा प्रकारचे अनेक चित्रपट बघत असताना असं जाणवतं की सजीवांचा इतिहास उलगडणं हे फक्त पुस्तकांपुरतं, ग्रंथालय आणि प्रयोगशाळा आणि संस्थांपुरतं मर्यादित नसून आता आज हे सर्वांच्या कुतूहलाचा विषय होऊन बसला आहे. त्यामुळं आज ह्या विषयावरचा अभ्यास करत असताना अनेक विषय पॅरललप्रमाणे बघता येतात. आज आपण कार्टून बघूया, कॅरिकेचर बघूया. आज तुम्ही जर इंटरनेटवर गेलात तर तुम्हाला इंटरनेटवरती डायनासॉरचे अनेक नानाविध प्रकारचे अत्यंत असे हसवणारे असे विनोद बघायला मिळतात किंवा जे हॉलिवूडचे चित्रपट बघायला मिळतात. त्यातनं एक लक्षात येतं की सजीवांचा इतिहास जे काही प्राणी होऊन गेले, ज्यांच्याविषयी काहीही सांगता येत नाही, ज्यांच्याविषयी अनेक जीवाश्मांच्या आधारे सांगता येते की ते अनेक ठिकाणी होते, कशा विविध प्रकारचे प्राणी होते, पण त्यांचं आकलन कसं करता यावं त्याविषयीची अत्यंत समृद्ध कल्पकता ही आपल्याला बघावयास मिळते ह्या कार्टून्स आणि मूव्हीजमधनं. परंतु हा झाला एक दुसरा अंग. पुढे बघायला गेलात तर आपण एक अत्यंत महत्त्वाचा एक मुद्द्यावर आपण जरा प्रकाश पाडूया. तो म्हणजे भूगर्भशास्त्राचा कालनिर्णय. थोडक्यात म्हणजे भूशास्त्राचा कालनिर्णय. भूगर्भशास्त्राचा कालनिर्णय म्हणजे सगळ्यात वरती आपण बघता आहात सिनोझोईक, त्याच्या खाली मेझोझोईक आणि सर्वात खाली पॅलिओझोईक आणि सगळ्यात खाली ज्याला आपण बेस म्हणूया तो आहे प्री कॅम्ब्रियनचा. आणि उजव्या हाताला आपल्याला याचं कालखंड दिलेलं आहे, किती वर्ष उलटून गेलीत ह्या गोष्टींना, ह्या सगळ्या घडामोडींना किती वर्ष उलटून गेली आहेत. इथे आपण बघता की डाव्या हाताला त्या टेबलमध्ये तालिकेमध्ये क्वाटनरी असा शब्द मांडला आहे, क्वाटनरी. त्याच्या खाली आपण बघतो टर्शरी, त्याच्या खालोखाल क्रिटेशियस, मग जुरॅसिक, मग ट्रायसिक, मग पर्मियन, मग कार्बोनिफेरस, डेव्होनियन, सिल्युरियन, ऑर्डोव्हिसियन, कॅम्ब्रियन आणि प्री कॅम्ब्रियन. आता हे सगळं बघत असताना असं लक्षात येतं की प्रत्येक कालखंडाच्या म्हणजे आपण तर ह्याला पिरियड म्हणतोय, ह्याला युग म्हणतोय, इराज म्हणतोय, ह्याला आपण लाख वर्षांपूर्वीची गोष्ट म्हणतोय. आणि सगळ्यात उजव्या हाताला टिपिकल फॉसल्स. ते सगळ्यात वरती तुम्हाला एक भाला घेऊन एक आदिमानव पळताना दिसतोय. तो आदिमानव पळताना असा दिसतो, ह्याचा अर्थच असा की आपण अगदी अलीकडच्या म्हणजे अगदी कालच्या आदल्या दिवशीच्या कालखंडात पोचलो आहे, ज्याला आपण क्वाटनरी म्हणतो, जो जवळपास 24 ते 25 लाख वर्षांपूर्वीचा पासूनचा धरला जातो. सगळ्यात खाली आपण जे कर्सर माझा बघाल तुम्ही तर आपण असं बघाल की कॅम्ब्रियन कालखंड हा सगळ्यात सुरुवातीचा. सजीवांची उत्पत्ती ह्या कालखंडापासून व्हायला लागते. पण इनफॅक्ट तुम्ही जेव्हा बघता की सूक्ष्मदर्शीय जे सजीव आहेत, मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांची सुरुवात देखील ह्याच कालखंडातली अशी बघायला मिळते. आणि हळूहळू आपल्याला हे दिसून येतं की प्रत्येक कालखंड, उदाहरणार्थ क्वाटनरीमध्ये कोणते प्राणी आहेत, टर्शरीमध्ये कोणते दिसत आहेत,
क्रिटेशियसमध्ये आपल्याला दिसत आहेत बऱ्यापैकी उडणारे डायनोसॉरांचे प्रकार. नंतर आणखी जुरासिकमध्ये आपण बघतोय स्टेगोसॉरस आहे, डिप्लोडोकससारखा प्रकार आहे, उडणारे आर्किओप्टेरिक्स आहेत. हे सगळे जे आहेत किंवा ट्रायसिक, पर्मियन, आपण हे बघतो की सस्तन प्राण्यांची सुरुवात सरपटणारे प्राणी, पाण्यातले सजीव, नंतर मासे अर्थातच, मग हळूहळू पाण्याच्या बाहेर येऊन जगत असलेले प्राणी, सरपटणारे किंवा इवन नंतरचे सस्तन प्राण्यांची सुरुवात जशी इथे पुढे होऊ लागते. ह्या सगळ्या प्राण्यांचं कालखंड बघता असं लक्षात येतं की हे सगळे प्राणी आणि हे सगळे कालखंड एकमेकाशी त्यांची वीण अतिशय फार स्पष्ट वीण आहे. त्याचा अर्थ असा की प्राण्यांच्या अवशेषांचे कोणकोणत्या कालखंडात तिथे सापडत आहेत त्याच्या आधारे कालखंडांचं कालमापन करण्याला फार मोठी महत्त्वाची मोलाची मदत झाली. त्याचा अर्थ असा की त्याचा अर्थच असा की जेव्हा आपण बघतो ह्या कालखंडामध्ये क्वाटनरी टर्शरी नंतर खाली येतो जेव्हा, तेव्हा लॅटिन वर्ड क्रीटा जो इंग्लिश चॉक बेटसाठी जो शब्द वापरला गेला आहे तोच शब्द ह्या क्रिटेशियस बेटसाठी वापरला गेला. आणि ह्या क्रिटेशियसमध्येच पहिल्यांदा अशी पुष्प म्हणजे फुलं असलेली रोपटे, वनस्पती किंवा अनेक प्रकारचे मोठमोठाले डायनोसॉर्स आणि मोठमोठाले अमोनाईटसारखे पाण्यातले शिंपले हे सगळे संपूर्णपणे अख्ख्या भूतलावर म्हणजे नामशेष झाले, ज्याला आपण मास एक्सटिंक्शन म्हणतो. किंवा जुरासिक जो कालखंड आहे जेव्हा पहिले पक्षी, पहिले सस्तन प्राणी, मोठ्या प्रमाणात डायनोसॉर्स, अमोनाईट्स हे सगळे असे सैराभैरा संबंध भूतलावर वावरत होते. आणि त्याच्या खालोखालचा कालखंड आपण बघतो की ट्रायसिक, ज्याला आपण 3 रॉक्स ऑफ जर्मनी म्हणतो, की पहिले डायनोसॉर आणि मोठ्या प्रमाणात कॉनिफेरस वनस्पती. पर्मियन त्याच्या आधीचा काळ. तर जेव्हा तुम्ही 230, 190, 140, 65 आणि 1.8 मिलियन इयर्सचा विचार करता तेव्हा आपल्याला हळूहळू उलगडायला लागतं की प्रत्येक कालखंड जो दिसतोय मधला जो कॉलम आपणास दिसतोय की जिथे आपण म्हणतो एज ऑफ मरीन इन्व्हर्टिब्रेट्स, एज ऑफ फिशेस, एज ऑफ ॲम्फिबियन्स, एज ऑफ रेप्टाईल्स अँड एज ऑफ मॅमल्स, म्हणजे हा सस्तन प्राण्यांचा सुवर्णकाळ म्हणजे टर्शरी आणि सरपटणाऱ्या प्राण्यांचा सुवर्णकाळ म्हणजे हा मिझोझोईक, ज्याच्यात ट्रायसिक, जुरासिक, क्रिटेशियस मोडतात. आणि ॲम्फिबियन्स म्हणजे जे पाण्यातही राहत आणि बाहेरही राहत असे ॲम्फिबियन्स, ह्या अशा दोन्ही उभयचर प्राण्यांचे चा सुवर्णकाळ म्हणजे हा कार्बोनिफेरस आणि पर्मियन. आणि त्याच्या खालोखाल एज ऑफ फिशेस, डेव्होनियन, सिल्युरियन, आणि त्याच्या सगळ्यात खाली इन्व्हर्टिब्रेट्स, एज ऑफ मरीन इन्व्हर्टिब्रेट्स. आणि शिवाय अत्यंत छोट्या लहानग्या प्राण्यांचे मायक्रोस्कोपिक ऑर्गॅनिझम्सची सुरुवात देखील आपल्याला 3100 मिलियन म्हणजे इतक्या जुन्या काळातले बॅक्टेरिया, एल्गी असे सूक्ष्मदर्शीय सजीवांची उत्पत्ती किंवा त्यांचं आगमन, त्यांचे इथे उदयास अस्तित्वात येतात. हा सगळा तुम्हाला एक कालखंड बघायला मिळेल की सजीवांची उत्पत्तीची सुरुवात कशी झाली आणि आज मितीपर्यंत त्यांच्यातले कोणकोणते प्राणी कसे कसे नामशेष होऊ लागले होते, झालेसुद्धा. आणि आज आपण अक्षरशः 6व्या ज्याला आपण कालखंड म्हणूया की 6व्या नामशेष होण्याच्या अवस्थेला आपण आज येऊन ठेपलो आहे. 5व्या आपण म्हणतो 5वं मास एक्सटिंक्शन, ज्याला आपण म्हणतोय की मोठ्या प्रमाणात जगभरात जी भली मोठी लाट आली नामशेष होण्याची प्राण्यांची, त्याला आपण 5वं एक्सटिंक्शन म्हणतो. जेव्हा डायनोसॉर्स आणि त्यांच्या समकालीन अमोनाईट सगळे पाण्यातले शिंपले हे सगळे संपुष्टात आले, नामशेष झाले, त्यानंतरची जी कुठली वेळ, तर आता असंही म्हणलं जातं कदाचित मानव त्याच्यातला सगळ्यात मोठा एक कल्प्रेट असेल, एक सगळ्यात मोठा दोषी असेल, ज्याच्यामुळे कदाचित पुढे मागे आपल्या सजीवांवरती ही वेळ येऊ शकते, ज्याला आपण 6वं एक्सटिंक्शनची स्टेज म्हणून की काय, अशीही भीती वर्तवली जाते, अशीही गोष्ट वर्तवली जाते पेलेंटॉलॉजी विषयात काम करणाऱ्यांकडून. आता पुढचा विषय असा की मुळात हे जीवाश्म, ज्याला आपण जीवाश्म म्हणतो, हे जीवाश्म हे कसे तयार होतात, हे काही मी प्रातिनिधिक छायाचित्रे आपणास समोर दाखवित आहे. रॉक लेयर्स आर डेपॉझिटेड फ्रॉम द बॉटम अप, सो द डीपर वी डिग द फर्दर बॅक इन टाईम वी सी. याचा अर्थ असा की जे काही प्राणी
इथे आपण बघता आहात, इथे उदाहरणार्थ मासा पाण्यातला मेला, वरचा सरपटणारा आपण थोडक्यात डायनोसॉर म्हणूया, तोही होता, तोही मेला, त्याच्यावरचा माकड तोही मेला. शेवटी उजव्या हाताला आपण जे छायाचित्र बघता आहात त्यात त्यांचे नुसतं सांगाडे दिसत आहेत. जसं प्राणी मेल्यानंतर त्याचे अवशेष मातीत गाडल्या गेल्यामुळे आणि त्यावरती पुटची पुटं मातीची जमत गेली आणि त्या लेयरचे लेयर जमत गेल्या आणि त्यानंतर जेव्हा एक शास्त्रज्ञ त्या परिसरात जेव्हा लाखो वर्षानंतर गेला, तेव्हा त्याला उत्खनन करताना किंवा त्या मातीच्या त्या जमिनीवरती त्याला काही जे एक इरोजनल लँडस्केप ज्याला आपण इंग्रजीत म्हणतो, जिओलॉजिकल लँग्वेजमध्ये म्हणतो, तसं की जेव्हा अशी सतत उघड्यावर येत असलेल्या जमिनीवरती जेव्हा त्यांचे अवशेष विखुरलेले सापडले, तेव्हा असं लक्षात आलं की ह्या भूशास्त्रीय ज्या घडामोडी आहेत त्यांचा अभ्यास करणं अत्यंत अपरिहार्य ठरतं आहे. त्याचा अर्थच असा की पुराजीवशास्त्र हा विषय भूगर्भशास्त्रातला एक अत्यंत महत्त्वाचा विषय ठरतो आणि त्यात मोडतो. आणि भूशास्त्री जे विभाग आहेत देशापरदेशांमध्ये, तिथे पुराजीवशास्त्र या विषयाचा अत्यंत सखोल आणि अत्यंत काळजीपूर्वक अभ्यास केला जातो. आता पुढचा प्रश्न असा की जीवाश्मांचे प्रकार कोणकोणते? जीवाश्म आपण म्हणतो की जीवाश्म म्हणजे जे जे अश्मीभूत जीव आणि अश्म ह्या दोन विषयांना, दोन शब्दांना जो जोडलेला आहे एक शब्द जीवाश्म, ज्यांना आपण दुसरा शब्द आणखी हिंदीमध्ये लोक असं म्हणतात अस्थियाश्म किंवा अस्थियाश्म. परंतु पुढे जर म्हणायला गेलात तर जीवाश्मांचे प्रकार कोणकोणते, तर आपण आता बघता आहात इथे की इथे डाव्या हाताला वरती एक मोठ्याल्या हत्तीचं अश्मीभूत हाड आहे, जे मला मांजरी खोऱ्यात सापडलं होतं. लातूर शहरापासून एक 15 किलोमीटर अंतरावरती वाहत असलेल्या मांजरीच्या खोऱ्यांमधून इथे खाली आपण बघता आहात पाणघोड्याचा अश्मीभूत जबडा, जो एका 7.5-8 वर्षाच्या पाणघोड्याच्या जबड्याचा आहे, जो पाणघोडा तिथे मरण पावला आजपासून जवळजवळ 36 ते 37 हजार वर्षांहून पूर्वी नर्मदे खोऱ्यामध्ये, नरसिंगपूर जिल्हा, मध्य प्रदेश. उजव्या हाताला आपण बघता आहात ॲम्बर, म्हणजे डिंक ज्याला आपण म्हणूया थोडक्यात, की झाडांचा डिंक असतो त्यात ट्रॅप झालेले, त्यात दडून गेलेले जे प्राणी आहेत ते ज्यांना पुढे वारा पाणी मिळालं नाही तसंच ते कायमस्वरूपी तिथे ज्याला आपण म्हणतो फ्रोझन इन टाईम, की ते त्याच ठिकाणी थिजले आणि त्यांना तुम्ही पळवाट दिसली नाही तसंच मेले. आणि तिथे ज्या ठिकाणी ॲम्बर सापडतो त्या ठिकाणी अशा प्रकारचे अवशेष अनेक मोठ्या प्रमाणात, तसं म्यानमारमध्ये अनेक मोठ्या प्रकारचे असे ॲम्बरचे अवशेष सापडून येतात अजूनही, जिथे आपल्याला मोठ्या प्रमाणात असे ट्रॅप झालेले प्राणीही सापडतात. उदाहरणार्थ लिग्नाईट माइन्स आहेत सुरतेच्या तिकडे किंवा इव्हन केरळमध्ये, अशा काही ठिकाणी ॲम्बरमध्ये जीवाश्म सापडतात. खालचा आपण चित्र बघता आहात ज्याला आपण म्हणतो गॅस्ट्रोलेथ हा एक शब्द अत्यंत इंटरेस्टिंग ठरतो, कारण गॅस्ट्रोलेथ म्हटलं की आपण गॅस्ट्रो म्हणजे हा आमाशयाशी पोटाशी निगडीत शब्द आहे, लिथ म्हणजे दगड. तर हा गॅस्ट्रोलिथ हा दोन परस्पर विरोधी शब्द एकत्र आले कसे, तर तेव्हा असं लक्षात येतं की आपण बघितलं असेल सुसर मगर जेव्हा त्या काही कुठलाही शिकार तोंडात घेतात तेव्हा त्यांना व्यवस्थित तुमच्या आमच्यासारख्या बिस्किटाचे तुकडे पुढच्या पटाशीच्या दातातून तोडून घेऊन मागे त्यांना सारता येत नाही. उदाहरणार्थ त्यांचे दात अविकसित असतात. सस्तन प्राण्यांचे दात जसे विकसित असतात तसे किंवा उत्क्रांत असतात तसे ह्या सस्तन प्राणीचे ह्या सरपटणाऱ्या प्राणीचे नसतात. तेव्हा त्या प्राण्यांना जसं उदाहरणार्थ मगर सुसर आजही खडे गिळतात आणि ते खडे दगड जे असतात ते त्यांचे मांसाचे जे गोळे तुकडे जे त्यांनी गिळलेले असतात त्यांचं दळण करण्यासाठी दगडांचा वापर होतो पोटामध्ये. आणि तसंच डायनोसॉरही तेव्हा मोठे दगड असे गिळत असेल आणि ते पोटात गेल्यानंतर दगड ते त्यांना दळण म्हणजे मांसाचं दळण करून त्यांचं विघटीकरण करून आणि शेवटी त्यांना पचनाला उपयोगाला पडायचं आहे. आणि शेवटी मग विष्ठेबरोबर हे दगडी बाहेर पडायचे. परंतु आमाशयात पोटातल्या आम्लीय वातावरणामुळे आणि सतत घर्षणामुळे ते गुळगुळीत होत असत आणि त्यामुळे हे आपल्याला वेगळ्या प्रकारे दिसून येतात. हे दगड इतर कुठेही असे सहज न सापडता भारतातल्या आणि परदेशातल्या अनेक डायनोसॉर जीवाश्म आढळणाऱ्या ठिकाणी ह्या गॅस्ट्रोलिथचा प्रादुर्भाव असतो. त्यामुळे हे सांगणं सोपं जातं की हे पोटातून आलेले दगड आहेत.
खालचं छायाचित्र आपण हे बघता आहात ते म्हणजे अशा मॅमथचा आहे जो मॅमथ अक्षरशः पूर्णपणे सशरीर तो बर्फाच्या ह्याच्यात गाडला गेला. सायबेरियातला बर्फ कसा, सायबेरियातले तापमान कसे हे कुणाला सांगावयास नको. तर हे ज्या सायबेरियाचे बर्फ वितळत वितळत असताना त्यातनं बाहेर पडलेले मांस, ज्याला अनेक मांसाहारी प्राण्यांनी त्यांना जेव्हा ओरबाळून नेलं तेव्हा जे काही थोडंफार हाडं एक्सपोज झाली त्यातनं आलेलं हे भीषण दृश्य आपणास बघावयास मिळत आहे, ज्याला आपण खाली इंग्रजीत लिहिले की मॅमथ कार्कास इन सायबेरिया. ही खूप अशी गमतशीर गोष्ट आहे, गमतशीर वाटते आत्ता यावेळेला बघताना, पण तेव्हा खरंच रोमांचकारी असणार ही कथा. कारण सोव्हिएट अकॅडमी ऑफ सायन्सेस लेनिनग्रादच्या काही भूशास्त्रज्ञ आणि भूगोलशास्त्रज्ञांना काही तिथल्या लोकल लोकांनी पाचारण केलं सायबेरियातल्या, आणि त्यांना सांगितलं की तुम्ही आमच्याकडे येऊन बघता का, आमच्या शेतांमध्ये आमच्या परिसरामध्ये बर्फ वितळल्या ठिकाणी बरेचसे मोठमोठाले विशालकाय प्राणी असे बाहेर येत आहेत आणि ते कुजल्यासारखे वास येतो आहे मला. म्हणजे हे प्राणी आमच्या किंवा आमच्या खापर पंजवांपर्यंत कोणीही बघितलेले नाही आहेत. हे प्राणी कोण, हे आम्हाला दिसतात हत्ती, पण हत्ती आम्ही कधीच बघितलेले नव्हते. तेव्हा ह्या प्राण्यांचा अभ्यास करण्यासाठी तिथलं जे एक अभ्यासकांचं दल आहे ते तिथे गेलं, त्यांनी त्याचा अभ्यास केला आणि 1798 सालची ही गोष्ट, आणि आज 2021 आपण आहोत, तरीही अजूनही ह्या संबंध सायबेरियातल्या आढळणाऱ्या मॅमथच्या हस्तिदंताचा आज मोठ्या प्रमाणात व्यापार होतो आहे. बरेच कलाकार जे चायना हाँगकाँगचे जे कलाकार आहेत, हस्तिदंतावर काम करणारे कलाकुसर करणारे कलाकार आहेत, ते आज ह्या हस्तिदंतावरती अत्यंत सुंदर कलाकृती साकारून आणि अशी त्यांची कलाकृती ही हजारो डॉलर्समध्ये आज विकली जाते आहे. आणि त्याची खरेदी करणारे अनेक बिझनेस हाऊसेस अमेरिकेत आहेत जे त्याला कोट्यावधी रुपयांमध्ये, म्हणजे आपल्या भारतीय रुपयांमध्ये ते त्याचा विक्रय करतायत, ते खरेदी करतायत. आणि अशा प्रकारे ही कला विविध स्वरूपात बघावयास मिळते. फरक एवढाच आहे की आजच्या हत्तीचे हस्तिदंतचा वापर किंवा त्यांचा उपयोग करणं ही अर्थातच अवैध ठरतं. त्यामुळे मोठ्या प्रमाणात अशा हस्तिदंताचा वापर होऊ लागला आहे. आज ह्या मॅमथच्या कार्कॅसेसचा मृतदेहांचा अभ्यास मोठ्या प्रमाणात झालेला आहे. जगभरात, अमेरिकेत, रशियात आणि अनेक ठिकाणी याचा अभ्यास होऊन त्याच्या पोटातली वनस्पती, त्याच्यातनं जनुक DNA चा अभ्यास, त्याच्या पोटातनं निघणाऱ्या वनस्पतीशी शिवाय आणखी बऱ्याच आयसोटोपिक अभ्यास करून आणि दातांच्या चकाकीचा अभ्यास करून किंवा अस्थींचा अभ्यास करून आज मोठ्या प्रमाणात संबंध सायबेरियातल्या मॅमथ, आणि फक्त सायबेरियाच नव्हे ते हे ईस्टर्न युरोपपर्यंत वावरणारे गवताळ प्रांतातले म्हणजे स्टेपीजमधले वावरणारे हे सगळे प्राणी होते, विशालकाय हत्ती. आणि ह्यांचा अभ्यास करून ह्यांच्यावरती आज मोठ्या प्रमाणात मोठमोठाली पुस्तकं प्रसिद्ध झालेली आहेत, ज्याच्यावरनं आज आपल्याला सांगता येतं की हे ह्यांची रचना, ह्यांचं आकारमान आणि हे अशा अत्यंत बर्फा प्रांतात कसे तग धरू शकत होते. परंतु ह्यांचं नामशेषीकरणामध्ये किंवा नामशेष होण्याच्या प्रक्रियेमध्ये अर्थातच आदिमानवाचा वाटा नाकारता येत नाही. पुढे आपण बघतो ही पुराविष्ठा. मी आत्ता आपणास जीवाश्मांच्या जीवाश्मांचे प्रकार सांगतोय. त्यातला एक दुसरा आणखी प्रकार आहे, तो म्हणजे पुराविष्ठा. ही आपण बघता आहात हे सगळे पुराविष्ठा आहे. ही अश्मीभूत विष्ठा डायनोसॉर्सची आहे. आणि अश्मीभूत विष्ठा ही पिसदुरा नावाचं जे गाव, भारतरत्न बाबा आमटेंचं जो आनंदवन आहे, आनंदवनात पासून एक 15 ते 16 किलोमीटर अंतरावरती एक छोटंसं गाव आहे ज्याचं नाव आहे पिसदुरा. त्या पिसदुरा गावात चंद्रपूर जिल्ह्यामध्ये वरोरा तालुक्यात पिसदुरा गावामध्ये नांगरताना शेतांमधून शेतकऱ्यांना अनेक वर्ष आणि शिवाय तज्ज्ञांनी त्यातनं शोधून काढलेले डायनोसॉरची अंडी, डायनोसॉरचे मोठमोठ्याले विशालकाय हाडे आणि शिवाय पुराविष्ठा आणि अंड्यांचे छिलके अशा आणि गॅस्ट्रोलेट्स म्हणजे पोटातले दगड असे विविध स्वरूपात त्यांचे अवशेष सापडलेले आहेत. आणि त्याचा इतिहास सरसकट 150 वर्ष मागे नेता येतो. हिस्लॉप नावाचं जे एक प्रख्यात, ज्यांच्या नावाने एक नागपूरला एक कॉलेज आहे हिस्लॉप कॉलेज, त्या हिस्लॉप ग्रहस्थानी जे पादरी होते नागपूरला, त्यांनी संबंध हा सर्वे केलेला होता. आणि सगळ्यात पहिल्यांदा त्यांनी शोधून आणलं
की ह्या परिसरामध्ये सापडणारे हे कोणी नसू काही दुसरं काही नसून पण हे पुराविष्ठ आहे. आणि मग कालांतराने 20व्या शतकाच्या सुरुवातीला काही ब्रिटिश तज्ज्ञांनी त्याचा मायक्रोस्कोपिक अभ्यासही केला आणि असं दिसून आलं की ह्या पुराविष्ठेतनं अनेक मोठ्या प्रमाणात विविध स्वरूपाची वनस्पती उलगडती आहे आणि ती सगळी वनस्पती आज हयात नसलेली आहे, नामशेष झालेली वनस्पती आहे. थोडक्यात म्हणजे आपण पुन्हा या पुराविष्ठेच्या माध्यमातून सबंध वनस्पती विश्व उभा करू शकतो. त्या काळातला ज्या वनस्पतीचं जी वनस्पती ह्या विविध डायनोसॉर्सनी खाल्लेली होती. थोडक्यात सांगायचा अर्थ असा की हे सगळ्या जे जीवाश्माचे प्रकार आहेत हे सरसकट आपल्याला अत्यंत मोलाची माहिती देऊन जातात वनस्पतीविषयी, पुरा पर्यावरणाविषयी आणि पुरा प्राण्यांच्या शरीरमान, उत्क्रांती, नामशेष होण्याच्या प्रक्रिये पाठीमागची कारणं अशा नानाविध प्रश्नांची उत्तरे आपल्याला ह्या प्रकारे आपण आता हा रंगीत चित्र बघता आहात. त्यात डायटम्स अँड एल्गी यांचा विषय उलगडतो. फोरामिनिफेरा, डायटम्स, एल्गी हे सगळे हे त्यातले डायटम्स, फोरामिनिफेरा हे सगळे जे ज्यांचा उगम म्हणूया की ज्यांची सुरुवात जी आपण बघतो कॅम्ब्रियन काळातली आणि त्याच्या नंतरच्या काळातली, हे सगळे जे प्राणी आहेत हे सूक्ष्मदर्शी किंवा अत्यंत लहान आकारमानाचे आणि ह्यांचा आज पेट्रोलियम जिऑलॉजीमध्ये फार महत्त्वाचा योगदान आहे. त्यामुळे आपण जेव्हा बघतो की कॉन्टिनेंटल मार्जिन्स जे आहेत तिथे ज्या म्हणजे बॉम्बे हाय म्हणूया किंवा मध्ये जे गोदावरी खोऱ्यातले जे तेलाचे साठे आहेत किंवा कॅलिफोर्निया, सायबेरिया अशा अनेक ठिकाणी किंवा अर्थातच आखाती देशांमधले जे सगळे साठे आहेत ह्या तेलाचे, या सगळ्यांची सुरुवात आपल्याला इथपर्यंत नेता येते. त्यामुळे ह्यांचं योगदान अर्थातच फार महत्त्वाचं ठरतं. त्यामुळे पुराजीवशास्त्राचा अभ्यास करताना जीवाश्माचे दोन प्रकार करता येतात. एक प्रकार म्हणजे असा की ज्याच्यात आपण बघतो सगळे प्राणी ज्यांचा आपण एक जीवशास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करत असतो. दुसरा म्हणजे ज्याचा सरसकट इकॉनॉमिक पॅलेंटॉलॉजी किंवा त्याचा वित्तीय किंवा अर्थशास्त्राशी त्याचा थेट संबंध आहे असंही म्हणायला हरकत नाही आहे. अजून एक प्रकार जीवाश्मांचा प्रकार म्हणता येईल पाऊलखुणा. आपण जे स्क्रीनवर बघता आहात फूटप्रिंट्स, ट्रॅक्स अँड ट्रॅकवेज, ही कथा खूप गमतीशीर आहे. ही कथा गमतीशीर का आहे? कारण हे सगळे प्राणी आपण जे बघता आहात डायनोसॉर आणि त्यांचे समकालीन सगळे प्राणी जे होते म्हणजे थोडक्यात डायनोसॉरच, पण डायनोसॉरमध्ये देखील आज मला आपणास एक इंटरेस्टिंग माहिती आपणाशी शेअर करावीशी वाटते. ती अशी की आज जगभरात गेल्या 200हून अधिक वर्षाच्या संशोधनातून जवळजवळ 1000 प्रजाती डायनोसॉर्सच्या आपल्याला आज माहीत आहेत, म्हणजे उजेडात आल्या आहेत. पण तरीसुद्धा अजूनही अनेक डायनोसॉरच्या प्रजाती अजूनही उजेडात येत आहेत, अजूनही त्यांच्यावर संशोधन होत आहे. अजूनही त्यांचे स्वभाव, त्यांची वागणूक, त्यांचे आहार व्यवहार हे जाणून घेण्यासाठी लोक त्यांच्या संशोधनाची पराकाष्ठा करत आहेत. पण तरी अजूनही बऱ्याचशा बाबतीत बोलणं अजूनही संशोधनामुळे चालू आहे. आणि इनफॅक्ट अगदी अलीकडच्या काळात डायनोसॉर्सविषयी संशोधन खूपच रोचक ठरलेले आहेत. त्याच्याविषयी थोड्या वेळाने बोलूया. इथे आपण बघता आहात जीवाश्मांचे पाऊलखुणा म्हणजे अश्मीभूत पाऊलखुणा. ओली माती असताना जीवाश्म मोठ्या संख्येने कळपाचे कळप, आपण त्यांना कळप तात्पुरता शब्द वापरूया, कळपातले कळप डायनोसॉरचे पळून जात आहेत. त्यातल्या कदाचित काही भांडत असावेत आपसात, काही मादीला आकर्षित करण्यासाठी काही वेगळ्या दिशेने जात असावेत, काही आपसात भांडत असावेत, काही ग्रुप करून भांडत असावेत अशा, किंवा काही सहज आपली संध्याकाळची वेळ किंवा दुपारची वेळ हे परत जात असावेत किंवा कुठून तरी जात असावेत. आपल्या मागे ते सोडून गेले त्यांचे पाऊलखुणे. आणि त्या पाऊलखुणा अर्थातच अत्यंत महत्त्वाचे का ठरतात की त्या पाऊलखुणांमुळे अनेक जीवाश्मांचे प्रजाती ठरवता आल्या. जेव्हा आपल्याकडे जीवाश्मांची हाडं सापडत नाही, जेव्हा डायनोसॉरची हाडं सापडत नाही अश्मीभूत स्वरूपात, तेव्हा पाऊलखुणा हे त्यांचे महत्त्वाचे दुवे ठरतात, अत्यंत महत्त्वाचे दुवे ठरतात. म्हणजे उदाहरणार्थ म्हणजे कसं की पाऊलखुणा ह्या प्रत्यक्ष जेव्हा पाऊलखुणा बघतो तेव्हा विश्वासच बसत नाही. एक 6 महिन्याचं तानं मूल त्या पाऊलखुणांच्या खळग्यात बसू शकेल एवढे रुंद पाऊलखुणा ते असतात. दुर्दैवाने मी क्षमा असावी की आपणास मी हे चित्र दाखवू शकत नाही, कारण मी ते चित्र इथे आणायला विसरलो की ज्याच्यात एक पाऊल त्याचा ठसा आहे, पावलाचा ठसा आहे, त्या ठस्याच्या आत एक लहान मूल बसलं आहे.
इतकी म्हणजे विचार करा की त्या विशालकाय प्राण्याचे जे पाऊल केवढे मोठे असावेत किंवा त्यांचे सोल ज्याला आपण म्हणूया ते केवढे मोठे असावेत की ज्याने केवढा मोठा आकार त्यांनी क्षेत्र व्यापला होता त्यांच्या जिथे जे कुठे त्यांनी त्यांचे पाऊलखुणा त्यांचे प्रिंट सोडले असतील तिथे. तर इथे हे सगळे सपाट असताना आणि कालांतराने जेव्हा टेक्टॉनिक मूवमेंट्स आणि कॉन्टिन्युअल ड्रिफ्ट त्यामुळे जे एक भूस्खलन नंतर भूतलाची उलथापालत त्यामुळे जे होत गेलेले जे घडामोडी होत्या त्यामुळे ह्या ज्या सपाट पृथ्वी होती किंवा सपाट जी धरती होती किंवा सपाट जमीन होती ती सरळ स्लँटिंग आणि अशी 45 आणि 90 अँगलवरती आली. तेव्हा त्या भिंती झाल्या. तेव्हा जेव्हा ज्या भिंती झाल्या तेव्हा ही जी साईट आपण बघता आहात फुमान्या ही जागतिक वारसा स्थळ आहे. प्राकृतिक इतिहास नैसर्गिक इतिहास वारसा स्थळ आहे. बार्सिलोनापासून 250 किलोमीटर अंतरावरती त्या ठिकाणी घेतलेले छायाचित्र आहे. ह्या ठिकाणी सापडलेले डायनोसॉर्सपासून जवळजवळ 45 ते 50हून अधिक डायनोसॉर्सचा इथे ओळख पटलेली आहे ज्यांच्या पाऊलखुणा इथे आहेत. थोडक्यात म्हणजे आपण काय बघतो आहोत आपण बघतोय जीवाश्मांचे प्रकार आणि कसे पाऊल. आता आणखी गंमतशीर गोष्ट अशी की अमेरिकेतले काही आदिवासींनी पॅलिओ इंडियन ज्याला आपण म्हणतो त्या काही आदिवासींच्या ते जे तिथले पुरुष वर्ग जे तिथे योद्धा लोक जे अंगावरती वस्त्र गुंडाळतात त्यावरती त्यांच्या वस्त्रावर त्याचे डायनोसॉर्सच्या पाऊलखुणा सापडतात. सगळ्यात अत्यंत इंटरेस्टिंग गोष्ट अशी की असंही लक्षात आलं जेव्हा त्यांना विचारलं की तुम्ही हे तुमच्या स्कर्ट्सवरती किंवा तुम्ही जे गुंडाळता तुमच्या अंगाभोवती त्याच्यावर हे जे ठसे किंवा ते प्रिंट्स आहेत ते जे डिझाईन्स आहेत ते कोणाचे आहेत काय आहेत तर ते सांगतात की हे सगळे आम्हाला इथे ते सापडले होते. तर तेव्हा त्यांनी त्या तज्ज्ञांना पुराजीव शास्त्र तज्ज्ञांना तिथे नेलं सांगितलं की आम्ही ह्यांचे ठसे आम्ही ह्यांचे डिझाईन्स आम्ही आमच्या अंगावरती आमच्या स्कर्ट्सवरती घेतले ते. तर त्याचा अर्थ काय ते म्हणले आमच्याकडे पिढ्यानपिढ्या आम्ही हे प्रिंट्स आमच्या कपड्यांवरती घेतो म्हणजे मग आम्हाला हिंस्र पशूंपासून किंवा कुठल्याही आक्रमणापासून सुरक्षित ठेवण्यास हे प्रिंट्स आमच्यासाठी शुभ शकून ठरतात. ही इतकी इंटरेस्टिंग गोष्ट वाटते की कसं भोवतालचे सगळे जे काही वातावरणात आढळणारे सापडणारे ज्या काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत त्याचा कसा विचार मानवानी करून स्वतःला त्यातनं म्हणजे त्याचा त्यांनी कसा उपयोग किंवा तसं इंटरप्रिटेशन तसं करून घेतलेलं आहे याची एक छोटीशी कल्पना प्रयत्न करता येते. पुढचं उदाहरण द्यायचं झालं तर रॉक आर्ट म्हणजे शैलचित्र गुहाचित्रे. गुहाचित्रांविषयी मी पुढे काही सांगायला नको कारण आपण सर्वांच चांगलंच ठाऊक आहे की भारतामध्ये अशा शेकडो शैलाश्रये किंवा गुहाचित्रे जिथे अशी अनेक गुहा सापडलेल्या आहेत. मध्य प्रदेशात राजस्थानात म्हणजे आपण कुठलाही प्रांत म्हणा कुठलाही भारतातला प्रांत आज शैलचित्रांविना नाही. आपण मध्य प्रदेशात बघता भीमबेटका जे ज्याला वारसास्थळाचा दर्जा प्राप्त झालेला आहे. तमिळनाडूमध्ये कर्नाटकमध्ये रायचूर म्हणा किंवा बेल्लारी म्हणा किंवा अनेक नॉर्थ कर्नाटकामध्ये ज्या अनेक स्थळं म्हणा किंवा तमिळनाडू केरळ इवन तिबेत इवन गढवाल कुमाऊच्या परिसरामध्ये राजस्थानात बुंदीच्या पलीकडे अशा अनेक ठिकाणी जे छायाचित्र जे गुहाचित्र सापडत आहेत ती म्हणजे नक्की काय असणार आहेत. ती आपण म्हणूयात की आदिमानवानी केलेलं त्याचं अत्यंत प्रामाणिक नोंदणी आहे. आदिमानवाने जे काही पाहिलं जे काही अनुभवलं जे काही त्यांनी कामं केली तिथे किंवा जे काही तो नित्य त्याची रोजनिशी बघायला म्हणायला हरकत नाही आहे की त्यांनी जे काही रोज बघितलं किंवा अनुभवलं त्याच्या प्रामाणिक नोंदी त्यांनी त्या भिंतींवरती नैसर्गिक रंगांच्या सहाय्याने केलेली आहे. आता प्रश्न असा की ह्या चित्रांना काय म्हणायचं तर ह्याला आता असं म्हणाव्यास काही वावगे ठरणार नाही असं तरी आम्हाला वाटतं. म्हणजे कसं की पेंटेड फॉसल रेकॉर्ड हे सगळे प्राणी खरं जसं आपण पावलाचे ठसे म्हणतो किंवा लीफ इम्प्रेशन्स म्हणतो वनस्पतीची इम्प्रेशन्स आपण म्हणतो मातीत दडून गेल्यामुळे किंवा आर्किटेक्टचा जो आपल्याला एक संबंध इम्प्रेशन सापडले त्यात छोट सांगाडा पण होता. तसंच ही चित्र पण आदिमानवानी प्रागैतिक प्राण्यांची काढलेली असल्या कारणाने ते आदिमानवाचे पेंटिंग असोत का प्राण्यांचे असोत यांनाही पेंटेड फॉसल रेकॉर्ड किंवा सचित्रित जीवाश्मांचा ची नोंदणी म्हणाव्यास काही हरकत नाही असे आता दिसून आलेले आहे.
आता पुढचा प्रश्न असा की ह्या सगळ्या बाबतीत मुळातच अभ्यास करताना कसा विचार करावा, कशा अंगाने जायला हवं, हा एक फार मोठा इंटरेस्टिंग विषय ठरतो. पुराजीवशास्त्रज्ञ जेव्हा प्रागैतिहासिक प्राण्यांचा विचार करतो तेव्हा आपण एक लक्षात घ्यायला पाहिजे की त्याची पावलोपावली त्याला तडजोड करावी लागते. तडजोड म्हणजे कशा अर्थानं, त्याला कुठेही अभयारण्यातले संपूर्ण प्राणी सापडत नाही ज्यांच्यापासून त्याला स्वतःला धोकाही असतो. त्याला त्याला त्याच्या वाट्याला काय येतं, फक्त विखुरलेली हाडे किंवा पावलांचे ठसे किंवा पेंटेड रेकॉर्ड्स किंवा अशा प्रकारचे तत्सम त्याला अवशेष त्याच्या पदरी पडतात. परंतु त्याला काय बघायला मिळत नाही, सगळ्या गोष्टी त्यात दडलेल्या असतात. म्हणजे आपण जे मी मगाशी बोललो तसं की सुतानं स्वर्ग गाठणे हे जरी लोकांना असं वाटलं की असं असू शकेल, पण तसं नसून ह्याच्यात एक लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की फॉसल रेकॉर्ड किंवा अश्मीभूत जीवाश्मांचे किंवा जीवाश्मांची जी नोंद आहे किंवा जीवाश्मांचे जे काही आपल्याला दस्तावेज आहेत, हे दस्तावेज मुळात हे अजून वाचावयाचे, म्हणजे न वाचलेले पुस्तक असं म्हणावयास काही हरकत नाही. कारण त्यात आपण काय बघणार आहोत, त्यात आपण बघणार आहोत, मी शब्दांची उलगडा करतो इथे, की इनकम्प्लीटनेस, की मुळात हे कुठलाही प्राणी आपल्याकडे तसा पूर्ण त्याचे सांगाडे सापडत नाही आहेत. कंप्लीट सांगाडा किंवा संपूर्ण सांगाडा सापडणे ही अक्षरशः पाठ्यपुस्तकातलीच गोष्ट ठरेल, टेक्स्टबुकला एक गोष्ट ठरेल आणि त्याचा तसं सहजी होत नाही. त्याची उदाहरणं द्यायची झाली तर मग आपल्याला लॉस एंजेलिसला जावं लागेल. लॉस एंजेलिसचं कम्प्लीटनेस म्हणजे नक्की काय याची खरीखुरी व्याख्या आपल्याला लॉस एंजेलिसच्या शहरामधल्या अश्मीभूत जे ज्याला आपण नॅचरल हेरिटेज वारसा स्थळाचा दर्जा प्राप्त झालेल्या स्थळाला बघितल्याशिवाय कल्पना करता येणार नाही. लॉस एंजेलिसमधला जो परिसर आहे तिथे पीट बॉक्स होते एकेकाळ. प्रागैतिहासिक काळात आजपासून 50 ते 60 हजार वर्षांपूर्वी तिथे मोठ्या प्रमाणात पीट बॉक्स होते. म्हणजे असे डांबराचे असे पाणथळ जागा म्हणजे आपण ज्याला म्हणूया दलदल म्हणूया, तशी पीट बॉक्सची दलदल होती. त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जे एक गवत खाणारे जे मोठमोठे प्राणी होते ते तिथे वावरत असताना तिथे ते सापडले आणि बाहेर त्यांना पडेन असं झालं. अशा मोठ्या प्रमाणात शेकडोनी हे प्राणी दडले, त्यात दबून बसले, त्यांना त्यातनं सुटका करता येईना. जेव्हा त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात प्राणी सापडले तर अर्थातच जे मांसाहारी प्राणी होते त्यांना ती मोठाली मेजवानी होती. त्यांना अर्थातच माहीत नव्हते की ते यमदूताकडे चालले आहेत. त्यांनी धाव घेतली त्या प्राण्यांना खाण्यासाठी. त्या प्राण्यांना भरपूर खाल्ल्यावरती त्यांची पोटं भरल्यावर त्यांना लक्षात आलं की तेही त्यातनं बाहेर पडू शकत नाही, कारण आता कालांतराने तेही त्यात धसत गेले. त्यात ते पीठमध्ये त्या डांबराच्या ठिकाणी ते धसत गेले. वरती बघताना जे मांसाहारी पक्षी होते त्यांनाही ती मेजवानी कळेना की ती मेजवानी नक्की काय आहे. ते खाली आले, तेही त्यात दडले. अशा प्रकारे सबंध ही जागा धसली आणि त्याच्यावरती त्या प्राणी तसे मरण पावले आणि त्या ठिकाणी दुसरं काही नाही पण लोणचं व्हावं त्या प्राण्यांच्या शरीरांचं, तशाप्रमाणे अत्यंत व्यवस्थित नेटकेपणाने ते प्राणी टिकले. म्हणजे त्यांचे सांगाडे व्यवस्थित राहिले. त्यांच्या सांगाड्यांना कुठल्या प्रकारची हानी पोचवू शकलं नाही कुठलेही नैसर्गिक घटक किंवा कारक. आणि त्यामुळे त्या ठिकाणी उत्खनन करत असताना 1925 पासूनच्या काळामध्ये तज्ज्ञांना अमेरिकेमध्ये अत्यंत मोठी खाण सापडली. त्या खाणीतनं त्यांना अत्यंत वैविध्यपूर्व प्रागैतिक सजीवसृष्टी त्यांना ती उजेडत आली यांच्या उत्खननामुळे. अशा प्रकारच्या प्रत्येक ठिकाणी सापडत नाही. इनॲडेक्वेसी हा शब्द म्हणजे की आपल्याला हवेत तेवढी माहिती मिळत नाही आहे. माहिती पण थोडीशी बऱ्यापैकी अपूर्ण आहे. पण अपूर्ण माहिती, अपूर्ण सांगाडे असूनही त्यातनं कशी अर्थयुक्त माहिती मिळवून घेता येईल ही खरी कसोटी असते पुराजीवशास्त्रज्ञाला. आपण जेव्हा मागे जातो 150-200 वर्षाच्या कालावधीमध्ये, तेव्हा असं लक्षात येतं की अमेरिकेमध्ये काय, इव्हन युरोपमध्ये काय,
बऱ्याच ठिकाणी, स्पेशली अमेरिकेमध्ये बऱ्याच ठिकाणी ह्या जीवाश्मांचा संशोधन, शोध किंवा त्यांच्यासाठी जंगलात हिंडणे फिरणे ह्याची लोक टिंगल करीत असत. लोक त्याची चेष्टा करीत की हे तुम्ही काय नसते उद्योग तुम्ही काय करताय, याचं तुम्ही काय शोधून आणणार आहात. परंतु जसं जसं हळूहळू लोकांना त्यातली खरी जेव्हा त्यांना गोष्ट समजली की हे नुसते एक विरंगुळा किंवा एक वेळ मारून घेणे प्रकार नसून तर त्यातनं एक अत्यंत समृद्ध विषय उजेडात येतोय, त्यातनं आपल्याला आपल्या सजीवांच्या इतिहासाविषयी माहिती मिळणार असेल, तर हळूहळू कालांतराने अमेरिकेत काय आणि परदेशात किंवा जगभरात अनेक ठिकाणी ह्या संशोधनामुळे त्याला एक बैठक हळूहळू मिळत गेली आणि ज्याच्या अन्वये शेवटी संग्रहालये, विद्यापीठं अशा अनेक ठिकाणी आणि संशोधन संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणात या जीवाश्मांचा साठा होऊ लागला. तज्ज्ञांनी तिथनं संशोधन करून साठे आणले, गोळा केले आणि त्याप्रमाणे आज त्यांचा अभ्यास सुरू झाला. आता पुढे आपण बघतो की परंतु आता थोडंसं मागे जाऊया आणखी सजीवांच्या सृष्टीच्या आसपासच्या काळामध्ये, ज्याला आपण म्हणूया विश्व हेची माझे घर. म्हणजे नक्की काय आपण इथे बघता आहात की खरोखरच विश्व हेची माझे घर, विश्व एकच झालं आहे. विचार करता येत म्हणजे आश्चर्य वाटतं की रशिया हा चायनाचा शेजारी सखा शेजार कसा असू शकतो. चायना किंवा आपण ग्रीनलँडचं म्हणूया, किंवा चायना आणि आपला इराण, किंवा चायना आणि हा बाकीचे आसपासचे देश, किंवा इवन ब्राझील, युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका, किंवा अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका आणि भारत हे सख्खे शेजार कसे काय होऊ शकतात. पण हा कालखंड जवळजवळ 225 मिलियनहून अधिक वर्षांपूर्वीचा आहे. आपल्याला माहीतच आहे की 1 मिलियन म्हणजे 10 लाख. तर आपण गुणा करावा 225 1000 आपल्याला कळेल किती जुना हा कालखंड होता, जेव्हा पॅन्जिया हा सर्वात सुरुवातीचा, सर्वात पूर्वीचा भूखंड सगळा हा, त्याच्या 2 भाग, दक्षिणातला हा गोंडवाना आणि वरचा लॉरेशिया, आणि कसा हळूहळू कालांतराने 135 मिलियन वर्षानंतर, नंतर 65 मिलियन वर्षानंतर, त्याच्यानंतर आज आपण जो जागतिक नकाशा बघतोय की आज आपल्याला माहिती आहे की आज आफ्रिका भारतापासून किती लांब आहे आणि मुळात अमेरिका साऊथ आणि नॉर्थ किती लांब आहे, त्यांचा आपल्याला अंदाजे सांगता येतो, कारण आपल्याला लहानपणापासून हा नकाशा बघायची सवय झाली आहे. परंतु आपण जर जागतिक नकाशा आजपासून 65 मिलियन किंवा 6.5 कोटी वर्षांपूर्वीचा पाहिला तर नक्कीच लक्षात येतं की आपण इथे नाही आहोत जिथे आज आहोत, तिथे आपण तेव्हा नव्हतो. थोडक्यात म्हणजे कॉन्टिनेंटल ड्रिफ्ट म्हणजे संबंध हे भूखंड असे जे तरंगत म्हणूया आपण मराठीमध्ये बोलायचं झालं तर की ते जस्ट ते. आणि शेवटी त्याचा पुढचा आणखी नकाशा बघूया की जेव्हा 195 मिलियन वर्षापूर्वी तेथेच ओशन जेव्हा होतं, तेथेच समुद्र, आणि जिथे आपण बघता आहात ही भारताची सीमा, हा तेव्हाचा भारत, आणि हा आपण कल्पना करतो तेव्हाची भारताची सीमा. आणि ह्यातनं हळूहळू भारत म्हणजे ज्याला आपण भारत म्हणतो तो भूप्रदेश हळूहळू तेथेच सीच्या पुढे होत तो एशियन प्लेटमध्ये जाऊन तो आदळला, जाऊन तो भिडला. परंतु आपण म्हणतो की आज भारत असो का ऑस्ट्रेलिया असो का अंटार्क्टिका असो का साऊथ अमेरिका असो का आफ्रिका असो, आपल्याला अनेक ठिकाणी सगळे प्राणी सारखे सापडतात. थोडक्यात म्हणजे सायनोग्नाथस जो एक प्राणी आहे तो आफ्रिकेतही सापडतोय, साऊथ अमेरिकेतही सापडतोय. किंवा आपण बघतो की फ्रेश वॉटर रेप्टाईल मेझोसॉरस, तो आपल्याला त्याचे अवशेष आफ्रिकेत, साऊथ आफ्रिकेच्या परिसरातही जीवाश्मांमध्ये सापडतात आणि साऊथ अमेरिकेतही सापडतात. हे कसं शक्य आहे? त्यांचं स्थलांतर कसं काय होऊ शकत असेल? कारण आपण म्हणतो की ते खूप लांब होते, पण नाही. तेव्हाचा त्या कालखंडात हे प्राणी ह्या घरात शेजारच्या घरात गेल्यासारखे ते प्रत्येक देशातनं, ज्या देशांची संकल्पना अर्थातच ती आपली आहे, पण त्या परिसरामध्ये सहज बागू शकले आणि ये जा करू शकले, असा हा भूप्रदेश त्यावेळेचा होता. आणि त्यामुळे परंतु ह्याचा विचार कोणी केला असावा तर आपण बघतो की अल्फ्रेड वेगनर नावाचा एक प्रख्यात भूशास्त्रज्ञ होऊन गेला ज्यांनी ह्याचा विचार केला. पण त्याच्या पण आधी 1910 साली फ्रँक टेलर नावाचा एक गृहस्थ होता,
याने असं दाखवून दिलं की आपण जेव्हा कोस्टलाईन जी आपण समुद्ररेषा बघतो प्रत्येक देशाची, तेव्हा असं आढळतं की साऊथ अमेरिका आणि आफ्रिका हे असं वाटतं की जणू कोणतरी मधनं कापलं आणि वेगळं केलं आहे आणि त्यामुळे ते सहज जोडता येतात. आपण जिक्सॉ पझल म्हणतो. जिक्सॉ पझल जशी आपण करतो तशी जिक्सॉ पझलसारखं तत्सम हा प्रकार असा आढळतो. तेव्हा वॅगनरी असं तेव्हा त्याच्या संशोधनात दाखवून दिलं की लेट कार्बोनिफेरसपासून ते अर्ली क्वाटनरी म्हणजे आजपासून जवळजवळ 24 लाख वर्षांपूर्वीच्या कालखंडापर्यंतचा हा जो प्रवास आहे, ह्या प्रवासामध्ये संबंध जगातला नकाशा हळूहळू बदलत गेला आणि बदलत आपल्याला काय दिसून येतं ते म्हणजे जे वनस्पती आणि प्राणी आहेत ते जे पॅन्जिया काळातले होते ते त्यांचे अवशेष आपल्याला सगळ्या देशांमध्ये विखुरलेले आढळतात. दुसरं म्हणजे जे पर्वतरांगा आहेत, या पर्वतरांगांच्या ज्या लोकेशन्स आहेत किंवा त्यांची ज्या ठिकाणं आहेत ते खूप एकमेकाशी जुळताना दिसतात. शिवाय त्यांचे खनिजांची जे साठे आहेत त्यांचेही परिसर खूप असे एकमेकाशी साधर्म्य दिसणारे दिसतात. आणि एवढंच नव्हे तर आपण बघतो की ह्या नकाशे जे आहेत प्रत्येकाचे हे एकमेकाशी जोडताना दिसतात. 94 मिलियन वर्षापूर्वींचा काळ जेव्हा भारत अजूनही भारताशी मॅडेगास्कर सखा शेजारी देश होता. मॅडेगास्कर हा नंतरच बाजूला झाला. मॅडेगास्कर, आफ्रिका, अंटार्क्टिका, ऑस्ट्रेलिया हे विखुरले गेलेले होते आणि नंतर पण जेव्हा आपण 50 मिलियन वर्षापर्यंत येतो तेव्हा भारत बऱ्यापैकी मॅडेगास्करपासून घटस्फोट घेऊन बऱ्यापैकी हा एशियन प्लेट ज्याला आपण म्हणू हिमालय पर्वतरांगांच्या इथे येऊन भिडणार होता. आता मधला हा जो प्रांत आहे सगळा परिसर होता हा सगळा पाण्याने वेढलेला होता. म्हणजे इट वॉज ऑल ए वॉटर स्पेस. म्हणजे संबंध हा इंडियन ओशन म्हणजे आणि नंतर इथे आपण बघतो साऊथ अटलांटिक ओशन, नॉर्थ अटलांटिक ओशन आणि ह्या संबंध मध्ये पाणी होत असल्या कारणाने डायनासॉर्सचा हा काळ जो आहे त्याच्या आधीचा होता. परंतु आपण जेव्हा पुढचा बघतो की युरेशियन प्लेट ज्याच्याशी भारताची प्लेट भिडली तो 71 मिलियन 7 कोटी वर्षांपूर्वी, 5.5 कोटी वर्षांपूर्वी, 3.5 वर्षांकोटीपूर्वी आणि 1 कोटी वर्षापूर्वी कसं श्रीलंका आणि भारत हे ह्यांचं ओरिएंटेशन, ह्यांचं स्थान बदलत शेवटी हा भारत युरेशियन प्लेटशी जोडला गेल्यामुळे हळूहळू पर्वतरांगा मोठ्या होत गेल्या आणि हिमालय आजही 1 मिलीमीटरच्या प्रमाणात ते अजूनही त्याची उंची वाढत आहे. आता पुढचा प्रश्न असा की हा आपणास मी नकाशा दाखवतोय हा भूशास्त्रीय सर्वेक्षण केंद्रीय भूशास्त्रीय सर्वेक्षण म्हणजे जिऑलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया कलकत्ता त्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर आणलेलं हे एक नकाशा आहे. तोच मी इथे वापरतोय. म्हणजे त्यांचा मी आभारी आहे त्यांचा नकाशा घेतल्याबद्दल. आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ डायनासॉर एग्ज अँड नेस्ट इन इंडिया. अरियालूर नावाचं एक छोटंसं गाव तिरुचिरापल्ली जिल्हा तामिळनाडू. पुढे आल्यावर तुम्हाला गोदावरी खोऱ्यामध्ये प्राणहिता जी गोदावरीची उपनदी आहे त्याच्या परिसरामध्ये पुढे महाराष्ट्रामध्ये गडचिरोलीच्या पुढे संबंध हा परिसर आहे. इथे प्राणहिता, आसिफाबाद, आदिलाबाद, खम्मम जिल्हा सगळा हा प्रांत, इथे जबलपूर, इथे संबंध पश्चिम मध्य प्रदेश आणि इथे आल्यानंतर गुजरातमध्ये खेडा जिल्हा आणि पुढे कच्छ आणि कच्छच्या रणानंतरचा प्रदेश अर्थातच आपल्या नकाशात दिसणार नाही. परंतु आपण जर सिंधू नदी ओलांडून पलीकडे गेलो तर आपण कराचीच्या पलीकडे गेलो तर आपल्याला असं दिसेल की हा संबंध भूभाग हा डायनासॉर्सने व्यापलेला होता. थेट इराण आणि इराणच्या पुढे इराक आणि त्याच्या पुढे आणखी त्या बाजूला गेलेला असताना तर हा संबंध परिसर आहे. ह्या ठिकाणी आपल्याला डायनासॉरचे अवशेष सापडतात. पुढे का सापडत नाही असा सहज कोणी प्रश्न विचारू शकेल. तेव्हा आपण एक लक्षात घ्यायला हवं की हा जो नकाशा आहे या नकाशामध्ये सगळं पाणी होतं. हा 50 डायनासॉर नामशेष झाल्यानंतरचा नकाशा आहे. हा नकाशा डायनासॉर नामशेष झाल्यानंतरचा आहे आणि हा नकाशा डायनासॉर अजूनही होते असेचा तेव्हाचा नकाशा आहे. तेव्हा आपण कल्पना करू शकता की या संबंध परिसरामध्ये तेव्हा डायनासॉर होते पण मध्ये पाणी होतं. त्यामुळे अजूनही लाहौल स्पिती किंवा अजून हिमालयात किंवा इव्हन आपण खाली आलात तर आपल्याला पिंजऱ्यामध्ये मी माझ्या हाताने असंख्य शिंपले गोळा केलेत जे सगळे समुद्री शिंपले आहेत. समुद्रातले शिंपले आहेत ते सगळे. तो संबंध हा परिसर हा समुद्राने वेढलेला होता.
हा संबंध परिसर आणि मध्ये मध्ये ह्या ज्या भूभाग होता तरी डायनोसॉर मोठ्या प्रमाणात भारतात काय इतर देशांमध्येच काय पण इवन भारतामध्ये पण ह्या परिसरामध्ये डायनोसॉर्स वावरत होते. हे डायनोसॉरचे अंडी आपणास माहीतच आहे. मांडव आणि धार मांडव हा मध्य प्रदेशात पर्यटक स्थळे त्याच्याच कुशीमध्ये म्हणजे दख्खनच्या पठारामध्ये ह्या मोठ्या प्रमाणात डायनोसॉरचे अंडी सापडतात. त्यांची घरटी सापडतात. घरटी हा शब्द अर्थातच ह्या डायनोसॉरच्या अंडी सापडणाऱ्या एरियाला म्हणता येणार नाही, पण मराठीत बोलायचं झालं तर नेस्टिंग साईट्स म्हणजे या सगळ्या घरटी असलेल्या साईट्स आहेत, स्थळे आहेत, जिथे भूशास्त्रज्ञांनी जेव्हा शोध लावला तेव्हा त्यांनी त्यांच्या ट्रॉफीबरोबर काढलेला हा फोटो आहे. तर ही सगळी जी अंडी आहेत ती सगळी डायनोसॉर्सची अंडी आहेत. पुढे आपण बघतो की मुळात ह्या विषयाचा अभ्यास करत असताना आपल्याला कशा प्रकारच्या गोष्टींचं म्हणजे ऐतिहासिक मागोवा घ्यायचा झाला ह्या विषयाचा तर असं दिसून येतं की दोन प्रख्यात जे प्राकृतिक विज्ञान किंवा नॅचरल सायन्स किंवा प्राकृतिक इतिहास नॅचरल हिस्ट्री याचा अभ्यास करणारे दोन प्रख्यात एक विद्वान होऊन गेलेत, कॉन्राड जेस्नर आणि जॉर्जस अग्रिकोला. या मध्ययुगामध्ये 1565 आणि 1546 सालामध्ये ज्यांनी प्रेरणा घेतली अरिस्टॉटल आणि प्लाटोपासून. अरिस्टॉटलसारखा महान माणूस ज्यांनी अत्यंत मोठ्या प्रमाणात मूळ त्याची एक जी मांडणी जी त्यांनी ती केली या विषयाची त्याचा अभ्यास करताना असं दिसतं की ह्या दोन तज्ज्ञांनी मोठ्या प्रमाणात सजीवांचा इतिहासाचा अभ्यास केला, सजीवांच्या प्राकृतिक इतिहासाचा अभ्यास केला. आणि त्याप्रमाणे आपण बघतो की मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितली कुठला विषय जीवाश्म म्हणजे फॉसिल. तर जॉर्जस अग्रिकोला हा एक प्रख्यात मिनरॉलॉजिस्ट होता, खनिजशास्त्रज्ञ होता. आणि ह्यांनी 1546 साली एक पुस्तक लिहिलं डी नॅचुरा फॉसिलम. आणि त्यात त्यांनी फॉसिलियम अशा उच्चाराचा लॅटिन शब्दाचा उच्चार केला आणि त्यांनी सांगितलं की लॅटिन शब्द फॉसिलियम ह्याच्यातनं हा फॉसिल शब्द त्यांनी कॉइन केला, त्यांनी स्थापला. आणि त्याप्रमाणे आपण आज ह्या शब्दाचा सर्रास वापर करतो जीवाश्म म्हणून. आता त्याचा इतिहास बघताना किंवा त्याचा विचार करताना असं लक्षात येतं की ह्या विषयाचा अभ्यास करणारी कोणकोणते मोठमोठे दिग्गज होऊन गेलेत. आता ह्या दिग्गजांचा विचार करायचा झाला तर इतक्या थोड्या मर्यादित वेळेत मला त्यांचा उलगडा करता येणार नाही, परंतु मी एवढंच थोडक्यात सांगेन की ह्या दिग्गजांनी आपल्याला एक फाउंडेशन उपलब्ध करून दिली. पायाभरणी ज्याला आपण म्हणूया ती ह्या तज्ज्ञांच्या द्वारे होऊ शकली आणि ज्यामुळे आपल्याला आज या विषयाचा अभ्यास 3 प्रमुख अंगाने करता येतो. म्हणजे मुळात जेव्हा आपण प्रागैतिहासिक प्राण्यांचा विचार करतो तेव्हा त्यांचा अभ्यास कसा करावा. आपल्याकडे जीवाश्म आहेत, आपल्याला सांगता येते की जीवाश्म कोणत्या परिसरात आढळतात, जीवाश्मांमधनं कसं प्राणी ओळखायचे आणि त्यांचा पुढचा विचार कसा करायचा. पण मुख्यत्वे उद्दिष्ट कोणती ह्या विषयाची. पुराजीवशास्त्र हा विषय जर अभ्यासाचा झाला तर त्याची उद्दिष्ट कोणती. तर रिकन्स्ट्रक्शन ऑफ पेलिन एन्व्हायरमेंट म्हणजे थोडक्यात म्हणजे पुरा पर्यावरणाची पुनर्निर्माण किंवा पुनर्रचना ती म्हणजे कशी करणार आपण, ती कशाच्या आधारे करता येईल. तर थोडक्यात म्हणजे की पुरा पर्यावरण, तेव्हाचा वनस्पती, तेव्हाचा प्राणी कोणकोणते. पण हे सगळं करायच्या आधी आपल्याला सगळ्यात पहिलं पाऊल म्हणजे की आढळणाऱ्या जीवाश्मांपासून त्यांना ओळखायचं की आहेत तरी कोणाची. जोवर आपण ओळखू शकत नाही की हे प्राणी हे हाडं कोणत्या प्राण्यांची आहेत तोवर आपण पर्यावरण किंवा त्या प्राण्यांविषयी कुठलंच भाकीत किंवा कुठल्याच गोष्टी मांडू शकत नाही. तेव्हा प्राण्यांची ओळख करण्यासाठी त्यांना थोडक्यात म्हणजे पुन्हा मी ह्या वाक्याचा उच्चार करणार आहे की प्रागैतिहासिक प्राण्यांचा अभ्यास करण्यासाठी जीवाश्मांची ओळख करणे, त्यांच्यापासून त्यांच्या अस्थिशास्त्र किंवा अस्थिविज्ञानाच्या माध्यमातून त्या प्राण्यांचा संबंध शारीरिक विकास कसा झाला असावा त्याचा विचार करणे हे अर्थातच अपरिहार्य ठरते. आणि त्यामुळे रिकन्स्ट्रक्शन ऑफ पेलिन एन्व्हायरमेंट हा एक शब्द एक फार त्यातला मोठा असा की आपण आधी ओळखूयात की प्राणी कोणकोणते. डायनोसॉर आहेत, त्यात कालखंडातले
का आपण 24 लाख वर्षांपूर्वीचे सस्तन मोठाले विशालक प्राणी आहेत जे कोणकोणत्या प्राण्यांमध्ये मोडतात. थोडक्यात म्हणजे सस्तन कोणते, सरपटणारे आहेत का पक्षी आहेत, शिवाय जर सस्तन असतील तर ते शाकाहारी आहेत का मांसाहारी आहेत. आपण म्हणतो की टायगर व्याघ्र प्रकल्प आज अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ठरला आहे, अत्यंत कळीचा मुद्दा आहे आज आपल्या वन्यजीव संवर्धन ह्या सगळ्या विषयातनं. तेव्हा आपण हा बघतो की व्याघ्र म्हणजे हा ॲपिटोम ठरतो. कुठल्याही पिरॅमिडमध्ये व्याघ्र असणं म्हणजे किती समृद्ध हे तिथलं सजीव असतील किंवा तिथलं वन्यसंपदा केवढी समृद्ध असेल याचा सरसकट विचार करता येतो. त्याचप्रमाणे आपल्याला त्यातले सस्तन प्राण्यांमधले वेगवेगळे प्रकार पाडून त्यातनं मांसाहारी, शाकाहारी, नंतर पाणथळ जागांभोवती राहणारे, पाण्याभोवती राहणारे, झाडांवर जगणारे किंवा उडणारे अशा विविध पेलिओ कम्युनिटीचा विचार करता येतो. आणि त्याप्रमाणे आपण त्या परिसरामधल्या प्राचीन प्राणी समुदायांचा विचार करून त्यांचा पुरा पर्यावरणाचा अंदाज सहज मांडू शकतो. पुढचा उद्दिष्ट असा की जीव आणि बायोक्रोनॉलॉजी. आपण आत्ता बघितलं मगाशी पहिल्या माझ्या भूशास्त्रीय कालनिर्णय, ज्याला आपण कॅलेंडर म्हणूया की जिऑलॉजिकल टाईमस्केल म्हणूया त्याला, तर ती मांडत असताना आपण बघितलं असेल की सुरुवातीला अगदी छोटे प्राणी किंवा इव्हन बॅक्टेरिया जे उघड्या डोळ्याने दिसू शकत नाही पासून ते मॅमथ्स अँड डायनोसॉर्स, म्हणजे प्रत्येक कालखंडाला एक सांगड आहे त्या प्राण्यांची, त्या प्राण्यांच्या समुदायाशी सांगड आहे. त्याचा अर्थ असा होतो की ज्या कालखंडात आपल्याला ते प्राणी सापडत आहेत त्याच्यानंतर ते सापडत नाहीत. त्याचा अर्थ असा होतो की त्या कालखंडात त्या प्राण्यांना भरभराट झाली आणि नंतर ते नामशेष झाले. तर मग कदाचित ह्या प्राण्यांची त्या भूशास्त्रीय थरांविषयी सांगड घालून आपण आणि शिवाय आता हल्ली जे नवीन ज्या कालमापनाच्या पद्धती विकसित झाल्या आहेत, अत्यंत प्रगत पद्धती विकसित झाल्या आहेत विज्ञानाच्या सहाय्यानं, त्याप्रमाणे आपण रेडिओ आयसोटोपिक डेट्स ज्याला आपण म्हणतो त्याच्या आधारे आपण कालमापन करून त्या कालखंडाला त्याची सांगड घालू शकतो प्राणी ज्या कालखंडात सापडतात त्यांच्याशी. तिसरा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आणि तो प्रागैतिहासिक म्हणजे पुरातत्व शास्त्राशी निगडीत आहे. तो म्हणजे असा की आदिमानव आणि प्राणी ह्यांच्यातलं नातं कसं होतं. आपण सर्वांना मला नक्कीच माझा विश्वास आहे की आपण ब्रेल ग्रिलची जी सिरियल आहे डिस्कवरीवरती बघितली असणारच की मॅन वर्सेस वाईल्ड. त्यात आपण बघितलं असेल ब्रेल ग्रिल त्याच्याकडे फक्त एक स्विस सुरा आहे, स्विस नाईफ आहे. त्याच्या साहाय्याने तो जंगलात जातो आणि त्याला खायला काही मिळते तेव्हा तो एका मेलेल्या झेब्राचा मांस काढून तो खातो. तेव्हा मला एकदम आठवलं की आपण कदाचित कुठल्या तरी भूतकाळातील प्रागैतिहासिक काळातील कुठला तरी आदिमानव बघतोय जीन्स घातलेला जो सुरीने मेलेल्या प्राण्याचं मांस कापून खातोय. म्हणजे थोडक्यात आपण असं बघतोय की आदिमानव मेलेल्या प्राण्यामधून मांस कापून काढून घेऊन खाणारा, पासून ते शिकार करून जगणारा, त्यानंतर त्याचा पुढचा प्रवास की तो प्राण्यांना वेसण घालून त्यांचं पाळीवीकरण करू लागला आणि त्यानंतरपासून ते आता आज आपलं आणि प्राण्यांचं नातं किती एका नाण्याच्या दोन बाजू असल्यासारखं झालेलं आहे. तेव्हा एवढा मोठा जो प्राण्यांचा आणि मानवाच्या नात्यातला प्रवास आहे तो त्यातनं उलगडतो आणि तो उलगडण्यासाठी पेलेंटॉलॉजी विषयाचा, पुराजीवशास्त्र विषयाचा मोलाचा उपयोग होत असतो. तर असा हा जो प्रवास आहे या विषयाचा, तो प्रवास करताना आपण पुढे एक अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊन ठेपतो, तो म्हणजे दात. आता दात हे प्राण्यांचे वेगवेगळ्या त्यांची रचना, त्यांची संरचना वेगवेगळी आपल्याला बघावयास मिळते. इथेच आपण बघता आहात की सुसरचे दात कसे आहेत किंवा पाणघोड्याचे दात कसे आहेत किंवा उंदराचे कसे आहेत, हत्तीचे कसे आहेत, किंवा आपण बघतो की माशाचा जो जबडा आहे त्यात त्याची डेंटरी आहे, त्याला विकसित दात नाही आहेत, त्याला नुसते असे एक वर आलेले जे एक तात्पुरती जे दातांची रचना त्याला मिळालेली आहे ती उत्क्रांतीच्या टप्प्यामध्ये त्याला त्याच्या वाट्याला तेवढंच आलं, तर त्याच्या सहाय्याने तो जे काही ट्रॅप करत असतो. तर अशा प्रकारचे दात आहेत, त्याच्यावरनं आपल्याला प्राण्यांच्या आहार आणि त्याच्या प्राकृतिक इतिहासाविषयी बरंच काही सांगता येतं. आणि त्यामुळे
इंटरेस्टिंग गोष्ट अशी की हे जे प्राणी आहेत जीवाश्म अश्मीभूत अवस्थेमध्ये आढळणारे दात मोठ्या प्रमाणात सापडतात आणि म्हणूनच प्राण्यांची ओळख करून घेण्यासाठी ज्याला आपण आयडेंटिफिकेशन म्हणतो, आयडेंटिफिकेशन ऑफ ॲनिमल्स ऑन द बेसिस ऑफ टीथ, प्राण्यांच्या दातांच्या सहाय्याने त्यांची ओळख, त्यांचं वर्गीकरण, त्यांच्या इतिहासाचा मागोवा या सगळ्या गोष्टी करण्यासाठी मला एक अत्यंत महत्त्वाची म्हण आठवते की तुम्ही तुमचे दात दाखवा आणि आम्ही तुम्हाला सांगेन तुम्ही कोण. ही म्हण जी आहे ही म्हण अर्थातच एक प्रख्यात युरोपियन जॉर्जस क्युव्हेर नावाच्या एक प्रख्यात नॅचरल हिस्टोरियनची आहे, ज्यांनी एक फार मोलाचं संशोधन करून ठेवलं आणि त्याचं म्हणणं असं, आणि ते सिद्ध झालं अर्थातच, की प्रत्येक प्राण्याचे दात त्याच्या आहाराविषयी खूप मोलाची माहिती देऊन जातं आणि ती मोलाची माहिती त्याचं वर्गीकरण करण्यास उपयुक्त ठरते. त्यामुळे हे दात कुणाचे, हे पाणघोड्याचे का मगरीचे, जर सुसरीचे दात असतील तर ते अर्थात अविकसित आहेत, ते सरपटणाऱ्या प्राण्याचे दात आहेत, ते सस्तन प्राण्याचे नाहीत. त्यामुळे त्याच्या दातांमध्ये नुसते कोण असे 20 ते 27 संख्येमध्ये असे छोटे छोटे कोन्स आहेत आणि ते कोन्स त्याच्या तीक्ष्ण आहेत. आणि दुसरं म्हणजे मगरीच्या जबड्यांमध्ये प्रचंड क्षमता आहे ट्रॅप करण्याची, ज्याला आपण बाईट फोर्स म्हणतो. आणि बाईट फोर्स हा एक अत्यंत इंटरेस्टिंग मुद्दा आहे, ज्याच्या आधारे आपल्याला अजूनही सांगता येतं की हे प्राणी किती मोठ्या प्रमाणात कशा प्रकारे खात असतील, ट्रॅप करत असतील आणि त्याप्रमाणे आपल्याला त्यांच्या इतिहासाविषयी, त्यांच्या उत्क्रांतीविषयी सांगता येतं. हे जे दात आहेत, जे एका दिवसात किंवा एका वर्षात किंवा 10 वर्षात किंवा 100 वर्षात त्यांना अशी रचना त्यांनी मिळवली नाही आहे. ही अर्थातच लाखो वर्षांच्या प्रयोगानंतर त्यांना ती उपलब्ध होऊ शकली आहे. त्यामुळे अशा प्रकारची ज्याला आपण उत्क्रांती म्हणतो, डेंटल एव्होल्युशन म्हणतो, किंवा त्याच्या दातांमध्ये होत गेलेली प्रगती, त्यांच्या दातांच्या संरचनेमध्ये झालेली आमूलाग्र उत्क्रांती, ही अर्थातच त्यांच्या पुढच्या भरभराटीला महत्त्वाची ठरली. हा एक उदाहरण आहे आद्य हत्तीचं. ही हत्तीची कवटी आणि त्याचे दाखवणारे दात ही इतर कुठे नाही तर आपल्या गोदावरी खोऱ्यातच 1905 साली राक्षस भवन येथे पिलग्रिम नावाच्या ब्रिटिश भूशास्त्रज्ञाला सापडली होती, जी त्यांनी नंतर कालांतराने इंग्लंडला पाठवली. आज ही नॅचरल हिस्ट्री म्युझियम लंडनमध्ये ती जोपासलेली आहे. पुढे पण बघूयात की मुळात कोणकोणत्या प्रदेशांमध्ये, कोणकोणत्या भूप्रदेशांमध्ये आपल्याला ह्या सगळ्या प्राण्यांचे अवशेष सापडतात. मला वाटतं 5 वाजून गेलेत. मी अजून चालू ठेवावेत का? मला सूचना केली तर बरं होईल. अजून मला वेळ मिळेल का बोलायला? अजून वेळ आहे का आपणास ऐकायला? का वेळेची मर्यादा संपलेली आहे हे सांगू शकाल? 5:15 झालेली असताना मला अजूनही बोलता येईल का? ओके, तर मी आणखी फार वेळ घेणार नाही. शक्यतो प्रयत्न करीन 15 ते 20 मिनटात माझं व्याख्यान संपवायला. पण पुढची माहिती फारच इंटरेस्टिंग आहे, कारण यापुढे मी संबंध भारताविषयी बोलणार आहे की भारतातले कोणकोणते जीवाश्म कशा प्रकारे कुठे कुठे आढळले, त्यांचा इतिहास काय, ते का महत्त्वाचं ठरतं. आता आपण बघता आहोत, हा जो नकाशा आहे, हा नकाशा फक्त गुगल मॅपवरनं घेतल्या कारणाने बर्फाच्छादित तुम्हाला पर्वतरांगा दिसत आहेत आणि बाकी असं आणि काही नद्या दिसत आहेत. हा संबंध प्रदेश भारतातला आणि पाकिस्तानातला आहे. इथे धन्यवाद. इथे डाव्या हाताला आपण बघतो आहे पाकिस्तानचा प्रदेश. रामनगरच्या आणखी डाव्या हाताला गेलात तर आपण पाकिस्तानात जाता आणि वरती काश्मीर, परमंडल आणि हा संबंध परिसर जो आहे तो काश्मीरातला आहे. उदाहरणार्थ जंगाम, शोपियाँ, अनंतनाग हे अर्थातच आपणा सर्वांस माहीत आहे की ते आपल्या काश्मीरातलाच एक भाग आहे, सोमपूर पर्यंतचा. ओके, त्यांनी सांगितलं मला आत्ता. हां, आणि पुढे आपण आलात तर
खाली जम्मू, खानपूर, परमंडल हा संबंध जम्मू च्या आसपासचा परिसर, उधमपूर चा परिसर आसपासचा, आणि अजून खाली आला तर हिमाचल प्रदेशमध्ये अम, हा रामनगर, सॉरी, लेहरी, सेराई, हरतलैंगर, चक्राना, लोढियानी, काला टिब्बा, सकेती आणि पिंजोर हा जो भाग आहे, पिंजोर म्हणजे चंडीगड शहरापासून जेमतेम 15 किलोमीटर अंतरावरती ह्या शिवालिकच्या रांगा आहेत, पर्वतरांगा. त्यातलं एक अत्यंत महत्त्वाची ही एक पर्वतरांग म्हणायला हरकत नाही. आता ह्या संबंध परिसरामध्ये याचा सगळ्याचा इतिहास खूप रोचक ठरतो, कारण ह्या संबंध परिसरामध्ये जवळजवळ 200हून अधिक वर्षापासून संशोधन चालू आहे. सगळ्यात सुरुवातीला 1822, 1823 साली इंग्लिश सर्वेयर्स, भूशास्त्रज्ञ, इंजिनियर्स यांनी ते सर्वे करत असताना त्यांना काही जीवाश्म आढळली. त्यानंतर 1829 साली यू फॉल्कोनर नावाचे चार्ल्स डार्विनचे मित्र आणि प्रख्यात फिजिशियन, डॉक्टर, नॅचरल सायंटिस्ट, नॅचरल हिस्टोरियन असे अनेक पैलू असलेले, अनेक ज्ञानाचे पैलू आणि असलेले विद्वान यू फॉल्कोनर आणि त्यांच्या सोबतीले प्रॉबी कॉटले अशा नामवंत तज्ज्ञांनी इथे सर्वेक्षणाला सुरुवात केली. आणि त्यानंतर जवळजवळ 125 वर्षात, स्वातंत्र्य 1947पर्यंत ह्या परिसराला एक अत्यंत मोठा, एक समृद्ध साठा लाभलेला होता उत्खनन केल्यानंतर सापडलेल्या जीवाश्मांचा. आणि नंतर फाळणीनंतर संबंध ही ह्या ज्या शिवालिक पर्वतरांगा आहेत, ज्याला आपण हिमालयन फूट हिल्स म्हणतो, या शिवालिक पर्वतरांगा ह्यांच्यातल्या 6 का 7 साईट्स ज्या टाईप साईट्स म्हणल्या गेल्या, टाईप साईट्स, या टाईप साईट्सपैकी फक्त एक आपल्या वाट्याला आली, पिंजोर. बाकी सगळ्या ज्या साईट्स होत्या त्या सगळ्या पाकिस्तानात गेल्या. आणि त्यामुळे आपल्याकडे फक्त पण त्या टाईप साईट्सच्या समकालीन ज्या साईट्स आहेत त्या म्हणजे रामनगर किंवा हरितलैंगर अशा अनेक साईट्स आहेत, अनेक स्थळं आहेत जिथे जिराफपासून ते आद्य हत्तीपासून ते जवळपास 1.5 कोटी ते 22 लाख वर्षांपूर्वीच्या अशा कालखंडातील मोठमोठाले विशाल प्राण्यांपासून ते उंदीर आणि शंख शिंपले असा एक समृद्ध साठा आपल्याला जीवाश्मांचा इथे आढळतो. आणि असंही दिसतं की सुरुवातीच्या काळामध्ये, कारण ह्या संबंध पर्वतरांगा ज्या आहेत शिवालिकच्या, ह्या बलुचिस्तानपासून ते थेट आसामपर्यंत जातात. त्यांचं आपण एक बघायला हरकत नाही, इथे आपण आज दाखवू शकतो मी. हां, ह्या नकाशामध्ये आपण बघू शकता की ही श्रीनगरच्या पलीकडे सॉल्ट रेंज पाकिस्तानातली आणि सुलेमान रेंज, पोतवार, ह्या संबंध परिसर हा पाकिस्तानात गेलेला भाग आहे. श्रीनगर, जम्मू हा आपल्याकडचा. इथून हा संबंध पर्वतरांगा ज्या सुरू होतात त्या थेट आसामपर्यंत जातात. आपण कधी रेल्वेने प्रवास केलात आसाममध्ये, न्यू बंगाईगावपासून ते तिनसुखियापर्यंत, तर आपल्याला अत्यंत सुदूर बॅकड्रॉपमध्ये पार्श्वभूमीवर आपल्याला पर्वतरांगा बघायला मिळतात शिवालिकच्या बर्फाच्छादित. तर हा एक संबंध, एक परिसर अत्यंत रम्य आहे. आणि हा एक थोडक्यात म्हणजे सांगायचं झालं तर ह्या संबंध परिसरामध्ये 1 कोटी 80 लाख वर्षांपासून ते 22 लाख वर्षांपर्यंतचा समृद्ध जीवाश्मांचा साठा आहे. ज्याच्यातला जो 1 कोटीचा जो भाग आहे तिथे जे प्राणी आहेत त्यांचं आफ्रिकेशी जास्त साधर्म्य आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर ते इथिओपियन फॉना ज्याला आपण म्हणतो, झू जिओग्राफिकल ज्या रियाल्म्स आहेत त्यापैकी इथिओपियन फॉना जास्त साधर्म्य सुरुवातीच्या कालखंडातली जीवाश्मांशी आढळतं, प्राण्यांशी आढळतं. आणि जसं आपण पुढे जातो म्हणजे शिवालिकच्या वरच्या कालखंडात येतो तेव्हा ते आपल्या टेम्परेट झोनमध्ये जे प्राणी होते, थोडक्यात म्हणजे वुली रायनोसॉरसचे पण अवशेष आपल्याला ह्या परिसरामध्ये सापडतात, हरितलैंगर आणि ह्या परिसरामध्ये. तर त्याचा अर्थ असा होतो की ह्या संबंध ह्याच्यात प्राण्यांची देवाणघेवाण, प्राण्यांचं स्थलांतर, हे असे येणं जाणं प्राण्यांचं हे सतत चालू होतं. आणि ते थांबलं तेव्हाच जेव्हा पर्यावरण आणि भूखंड वेगळे होऊ लागले किंवा पर्यावरण त्याला अनुकूल नव्हतं, तेव्हा असे प्राण्यांचं स्थलांतर होऊ लागलं. हां, पुढे आपण आलो तर हा संबंध परिसर नर्मदे खोऱ्यातला
नर्मदे खोऱ्यातनं हा संबंध परिसर नर्मदे खोऱ्यातनं तिथेही 1832 साली पहिल्यांदा जीवाश्मांचा शोध लागला आणि त्यानंतरपासून आजमितीपर्यंत संशोधन चालूच आहे. आणि नर्मदे खोऱ्यातले जीवाश्म हे एक मोठा दुवा ठरतात पुढच्या खाली आढळणाऱ्या जीवाश्मांपासून. इथे एक मुंगी, हिंगोली, मधमेश्वर, नांदूर मधमेश्वर हे सगळे गोदावरी, चिरकी नेवासा ह्या संबंध गोदावरीच्या उपनदी, प्रवरा नदीच्या खोऱ्यांमध्ये आणि कर्नूल जिल्ह्यामधील कर्नूल केव्स ह्या आंध्र प्रदेशातील हा संबंध परिसर पुन्हा आपल्याला दिसतो की जीवाश्मांशी समृद्ध प्रांत आहे. रांगणा झोला जे आपण बघता आहात हा संबंध वर्धा खोरे, इथे महानदी खोरे, नंतर इथे खाली आलं तर इसामपूर, हुंजगी, बैशबल म्हणजे कृष्णा आणि तुंगभद्रेच्या उपनद्या वगैरे. आणि नंतर अजून खाली आला तर आपणास बघाव्यास मिळते ते म्हणजे तमिळनाडूच्या काही साईट्स. आणि शेवटी हेही बघाव्यास मिळतं की ह्यातले बरेचसे प्राणी स्थलांतर करून थेट श्रीलंकेला पण गेलेले होते. याचा अर्थ असा की मध्ये सी ब्रिज होता, लँड ब्रिज होता आणि त्या मधल्या भारताला जोडलेला जो भूभाग होता मध्ये काही काळ तो उघड्यावर आला तेव्हा बरेचसेच प्राणी उदाहरणार्थ पाणघोडे, हत्ती हे ह्या भारतात स्थलांतर होत होत ते श्रीलंकेतही गेले. आता हा सगळा जो परिसर आहे ह्याच्यातले प्राणी आणि मग महाराष्ट्रातले कोणते आपण बघतो. ह्या महाराष्ट्रामध्ये हे जे प्राणी आहेत हे सगळे डायनोसॉर आणि हा संबंध गडचिरोली आणि वर्धा या परिसरातला. शिवाय आंध्र प्रदेशातला निजामसागरच्या वरचा भाग म्हणजे प्राणहिता सगळा गोदावरीचा भाग. नंतर आपण जेव्हा महाराष्ट्रात येतो महाराष्ट्रातला हा नकाशा आहे आजपासून साधारणपणे 30 ते 40 हजार वर्षांपूर्वीचा, जेव्हा आपल्याला गेंडा, हत्ती, पाणघोडा, रानम्हैस किंवा बैल असे मोठाले प्राणी या संबंध परिसरात नद्यांच्या खोऱ्यांच्या मातीच्या थरांमध्ये आढळतात. उदाहरणार्थ वर्धा किंवा मांजरा किंवा आपली इथे गोदावरी, घोड, मुळा, प्रवरा अशा अनेक ठिकाणी या प्राण्यांचे जीवाश्म आढळतात. नंतर खाली आल्यानंतर आपल्याला आणखी अनेक ठिकाणी याचे अवशेष सापडतात. थोडक्यात म्हणजे जीवाश्म यांचा अभ्यास करून आणि प्रागैतिहासिक काळातील प्राणी ह्यांच्या आधारे करायचं असेल तर मी आणखी 5 मिनटं आणखी घेऊ इच्छितो की मुळात सांगड कशी घालता येते. आज आपल्याकडे हे जे प्राणी पाणघोडा आपल्या भारतात नाही किंवा हत्तींचा अभ्यास करायचा असला किंवा पुऱ्या पर्यावरणाचा अभ्यास करायचा असला तर एक चार्ल्स लायल नावाचे प्रख्यात भूशास्त्रज्ञ होऊन गेले इंग्लंडमध्ये. त्यांनी एक सिद्धांत प्रतिपादित केला. त्यांचं म्हणणं असं होतं की प्रेझेंट इज अ की टू द पास्ट. म्हणजे आज जे काही घडतं आहे हे ऐतिहासिक काळात जे काही घडलेलं असेल त्याच्याशी सांगड घालायची असेल तर त्याचा अभ्यास करणं पर्याय ठरतं. म्हणजे व्हॉट इज हॅपनिंग टुडे इज अ की टू द पास्ट. थोडक्यात म्हणजे पुरा पर्यावरणाचा अभ्यास करायचा असेल तर अभयारण्यात जाऊन गेंडे किंवा हत्ती किंवा इतर सर्व ज्या प्राण्यांचा त्यांच्या बायोलॉजीचा, त्यांच्या आहाराचा, त्यांच्या संबंध व्यवहाराचा विचार जंगलातनं करून घेऊन आणि मग त्याच्या आधारे आपण सांगू शकतो की ज्या ज्या परिसरामध्ये हे मोठमोठ्याले प्राणी वावरत होते त्यांच्या जीवाश्मांच्या आधारे सांगता येतं आहे त्या कालखंडात, त्या परिसरामध्ये, त्या प्रदेशामध्ये कशा प्रकारची हवा असेल, कशा प्रकारचे वनस्पती असेल आणि कशा प्रकारे ते वावरत असतील आणि कशा कारणांमुळे मेले असावेत. थोडक्यात म्हणजे पुरा पर्यावरणाचा अभ्यास करायचा असेल तर आजच्या प्राण्यांची सांगड घातल्याशिवाय आपण एक पाऊलही पुढे जाऊ शकत नाही. याला आपण म्हणतो पेरी इकॉलॉजिकल रिकन्स्ट्रक्शन, म्हणजे पुरा पर्यावरणाचा एक पुनर्निर्माण. आणि ते करताना कोणकोणते प्राणी कोणत्या कारणामुळे नामशेष झाले असावेत त्याचा एक आराखडा समोर मांडता येतो. उदाहरण द्यायचं झालं तर पाणघोडा भारतात नाही, पण पाणघोडा भारतातून 18,000 वर्षांपूर्वी नामशेष झाला, कायमचा नामशेष झाला. हत्तींचे अनेक प्रकार आपल्या भारतात होते. त्यातलं एक हत्ती होता जसे दात फार मोठे होते, लांबीला होते, सरळ दात होते हस्तिदंत. आणि शिवाय त्याच्या दातांची खात असलेल्या दातांची रचना पण आजच्या हत्तीपेक्षा वेगळी होती. उंचीला पण आजच्या हत्तीपेक्षा थोडा मोठा होता. तो थेट इतर हत्तींबरोबर त्या हत्तीबरोबर इतर हत्ती जे विकसित होते, ज्या प्रजाती होत्या तेही वावरत होत्या. परंतु हा विशिष्ट हत्ती नामशेष झाला, पाणघोडा नामशेष झाला. एक ठराविक प्रकारचे लांडगे नाहीसे झाले.
तर असं का झालं असावं, ते प्राणी का नामशेष झाले असावेत, त्याचा विचार करणं अर्थातच गरजेचं आहे. ह्याच्यासाठी आहे कारण नामशेष होण्याच्या उंबऱ्यावर जे आज प्राणी ठेवून ठेपले आहेत, त्यांना आपण कसं ह्याच्यापासून वाचवू शकतो, त्यांना आपण कसे माघारी आणू शकतो, याचा विचार करता येईल का? एक हा वन्यजीवन आणि वन्यसंपदा आणि संवर्धन या दृष्टिकोनातून महत्त्वाचा दुवा ठरू शकतो. आणि म्हणूनच पुराजीवशास्त्र आणि जीवशास्त्र ह्या दोन्ही विषयांची ह्या अनुषंगाने सांगड घातल्यास पुराजीवशास्त्र, जीवाश्म आणि जीवशास्त्र आणि प्राणी यांचे सांगड घालून आणि मोठ्या प्रमाणात आपण जीवशास्त्राला प्रगल्भ करू शकतो आणि इतिहासाचा एक विखुरलेला हरवलेला दुवा पुन्हा नव्याने ओळखू शकू, ही त्याच्या पाठीमागची पार्श्वभूमी. धन्यवाद. ओके, मला बरेच प्रश्न समोर दिसत आहेत. एक प्रश्न आहे शिल्पा वाडेकर यांचा. गुजरात व मध्य प्रदेशमध्ये सापडणाऱ्या डायनोसॉर्सच्या अंड्यांत फरक दिसतो का? त्यावरून काही निरीक्षणे मिळालीत का? हो, मुळात डायनोसॉर शाकाहारी आणि मांसाहारी ह्यांच्यातलाही फरक ठळकपणे दिसून येतो. परंतु बऱ्याच ठिकाणी असं लक्षात आलं आहे की ही जी डायनोसॉरची अंडी आहेत, जी आपल्याला मुख्यत्वे जी अंडी सापडत आहेत भारतामध्ये, ही सगळी शाकाहारी डायनोसॉर्सची अंडी आहेत. त्यांच्यातला एक किरकोळ फरक आहे. काही आकाराने जास्त गोलायमान आहेत, काही आकाराने लांबुळकी आहेत काहीतली. पण जी अत्यंत लांब जी अंडी आहेत ती फारशी न सापडता आपल्याला बऱ्यापैकी मांडूच्या परिसरामधली, गुजरातच्या परिसरामधली अशी गोलायकार सापडतात. आणि अंड्यांवरनं प्रजातीचं स्पष्टीकरण हे जगभरात खूप सोपं आणि खूप सोपं म्हणण्यापेक्षा सुद्धा एक फार महत्त्वाचा दुवा ठरतो आहे. पुढचा एक प्रश्न आणखी मला दिसतोय की पॅन्जियन थ्योरीवरून एवढे कळले की उत्तरेकडील नद्या खाली दक्षिणेत आपल्याकडून जाऊ शकत नाहीत. रिव्हर लिंकिंग नॉर्थ टू साऊथ जमणार नाही, खरे असेल का? याविषयी मी सांगू शकत नाही, कारण मुळात पॅन्जियन थ्योरी जरी टेक्टॉनिक मुवमेंट आणि ड्रिफ्टिंगची असली तरीसुद्धा रिव्हर लिंकिंगविषयी मी ठामपणे सांगण्यास समर्थ नाही, कारण हा विषय बेसिकली मी हाताळलेला नाही. क्षमा असावी. आता भारत आणि श्रीलंका ह्यामधला जो एक आपण एक दुवा म्हणूया, एक पूल म्हणूया किंवा एक रस्ता म्हणूया जात्याचा, तो एक ज्याला आपण लँड ब्रिज म्हणतो, तो समुद्र पातळी आजपासून 50 ते 60,000 वर्षापूर्वीच्या कालखंडापासून ते आत्तापर्यंत 3 का 4 वेळेला बऱ्यापैकी खाली गेलेली होती असे आपल्याला दाखले आहेत. आणि तेच दाखले असं दाखवून देत आहेत की त्याच कालखंडातच प्राण्यांना दुहेरीपेक्षा सुद्धा एकेरी वाहतूक करून इकडून तिकडे खाली जाता आलेलं असावं, असं त्यातनं एक ठामपणे सांगता येत आहे. आता सिंहांच्या विविध प्रजाती आहेत. सिंहांच्या 7 सबस्पीशीज आहेत, 7 सबस्पीशीज. त्यामुळे आता बोलायला गेलात तर आपल्याला एक पॅन्थेरा लिओ पर्सिका हा भारताचा सबस्पीशीज सिंह आहे. पर्शियन लॉयन ज्याला आपण म्हणतो, पर्सिका त्याचं नाव आहे. पण
त्यांच्यातलं संबंध जनुकांच्या सहाय्याने अनेक लोकांनी दाखवून दिलेला आहे. परंतु त्यांचं डायव्हर्सिफिकेशन खूप बरेचशा काळात झालेलं आहे आणि त्यानंतर त्यामुळे जो गिरचे सिंह आहेत त्यांचं थेट संबंध न सांगता त्यांचा ऐतिहासिक संबंध नक्कीच आहेत त्या आफ्रिकन लायनशी, पण थेट संबंध सांगता येणार नाहीत. क्वॉटनरीमध्ये प्राण्यांसोबत मानव देखील स्थलांतरित झालेत का? अर्थातच. क्वॉटनरी कालखंडामध्ये मानवाचं स्थलांतर करायचे तसे नसावे जसे आपणास वाटते, की आपण म्हणूयात की आज आपण सकाळी पुण्यात आहोत तर दुपारी दिल्लीत आहोत, तर कदाचित उद्या सकाळी अमेरिकेत असू, उद्या सकाळी इंग्लंडला असू. तर ही जी एक चमत्कारिक जी एक मुवमेंट आहे, ती मुवमेंट जरी आजच्या तारखेला होत असली तरी कालीन मानव हा फार लांब जाऊ शकला नसेल त्याच्या त्याच्या उभ्या आयुष्यात. तरीसुद्धा प्राण्यांचा पाठलाग करणं हा आदिमानवाची अर्थातच ही एक फार महत्त्वाची सवय असावी, कारण प्राण्यांचा पाठलाग करून त्यांच्यातले कमकुवत छोटे प्राणी पकडून त्यांना मारून त्यांना खाऊन त्याचं पोट भरत असेल ही एक अत्यंत लॉजिकल गोष्ट ठरते. त्यामुळे आदिमानव प्राण्यांसोबत स्थलांतर करत असेल का हा प्रश्न अर्थातच ह्याचं उत्तर अर्थातच हो असणार आहे. कारण शेवटी दॅट वॉज अ लाईफ सोर्स, आणि असा जिवंत स्रोत जर आपल्या भोवताली आहे तर त्याचा पाठलाग का होणार नाही. फक्त एवढंच आहे की त्याला ते झेपणार आहे का, तो टोळीत आहे का तो एकटा आहे, तो कालखंड कोणता जेव्हा तो त्याचा पाठलाग करतोय, त्याच्याकडे काही आयुधं आहेत का ते विकसित केलेली, तो कोणत्या कालखंडात असेल की जेव्हा त्याला समजू शकेल की या प्राण्यांना मारून आपल्याला जगता येईल. त्यामुळे प्रागैतिहासिक काळात क्वॉटनरी कालखंडामध्ये आदिमानवाने प्राण्याचा पाठलाग केला असेल का हे अर्थातच लॉजिकली खरं ठरतं आणि सत्य आहे. विराज कुंद फुला यांनी मला एक विचारलेला प्रश्न आहे, त्याला मी आज याच्यात फार मी काही सांगू शकणार नाही, कारण वेळ पूर्णपणे संपलेला आहे. कदाचित त्याविषयी आणखी बोलायचं असेल तर फेसबुकवरती आणखी काही प्रश्न आपण टाकून आणि त्याच्यावरती संवाद चालू ठेवू शकतो. पुराजीवशास्त्र या विषयात अभ्यास करायचा असेल तर व्हॉट इज द स्कोप ऑफ वर्टिब्रेट पॅलिओन्टॉलॉजी रिसर्च इन इंडिया, मोर स्पेसिफिकली इन सेंट्रल इंडिया. आता मुळातच पुराजीवशास्त्र हा विषय हा आता फक्त भूगर्भशास्त्र या विषयापुरता मर्यादित राहिलेला नाही, आणि त्यामुळे जगभरात आपण बघितलं तर प्रागैतिहास हा विषय आणि पुराजीवशास्त्र यांची आपल्याला सांगड झालेली दिसते. दुवा सापडला आहे, आणि तो दुवा मी जसं मागे सांगितलं आपल्याला की पर्यावरणाचा विचार करायचा असेल प्रागैतिहासिक काळातील आदिमानवाचा च्या कालखंडातील, तर त्याच्या समकालीन त्याच्या भोवतालच्या वातावरणात वावरत असलेले प्रागैतिहासिक प्राणी ह्यांच्या आधारे बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात करता येतो. आज फक्त जीवाश्मांच्या अवशेषांवरूनच नव्हे तर मॉडर्न रेनेसाँच्या बोलायचं झालं तर आजचा जो एक ॲडव्हान्स्ड रिसर्चची जी स्टेज येऊन ठेपली आहे की जेव्हा आपण म्हणतो की आपण आयसोटोपच्या सहाय्यानं किंवा DNA सहाय्यानं किंवा त्यांच्या सूक्ष्मदर्शी त्यांच्या अस्थी आणि त्यांचे दात या चकाकी यांच्या सूक्ष्मदर्शी अभ्यासाच्या सहाय्यानं आपण त्यांच्याविषयी अनेक महत्त्वाचे त्यांचा पुरा पर्यावरण, त्यांचा पुरा आहार, त्यांचा आहार कसा होता, ते कुठल्या प्रकारची वनस्पती खात होते,
किती प्रमाणात वावरत होते. एवढंच नव्हे तर त्यांच्या अवशेषांच्या मॉर्फोमेट्रीने, म्हणजे त्यांचा मला त्याचं मराठी रूपांतर भाषांतर करता येत नाही विषय या शब्दाचं, की मॉर्फोमेट्री त्याच्या सहाय्यानं हेही सांगता येतं की हे सिंह किंवा हे प्राणी किंवा हे कुठल्या परिसरात वावरत होते, त्यांच्या हाडांवरून त्यांच्या वावरत असलेले स्थान कितपत गवताळ कशा प्रकारचे होते हे सांगता येईल का, याचाही अभ्यास करणं शक्य झालेलं आहे आता. त्यामुळे जीव वर्टिब्रेट पॅलेंटॉलॉजी किंवा कशेरुकीय प्राण्यांचा जीवाश्मांचा अभ्यास करायचा झाला तर सेंट्रल इंडियामध्ये, मध्य भारतामध्ये अनेक ठिकाणी याचे जीवाश्म सापडतात. उदाहरणार्थ पेनगंगा, पूर्णा, तापी, नंतर नर्मदा, गोदावरी, नंतर वर्धा, अशा अनेक गोदावरी आणि त्याच्या उपनद्या, अशा अनेक नद्यांच्या खोऱ्यांमध्ये मातीच्या थरांमधून आढळणारी हाडे यांचा इतिहास जवळजवळ 100 वर्षापूर्वी मागे नेता येतो, 125 वर्षापूर्वी मागे नेता येतो, आणि नर्मदेत तर 200 वर्षापूर्वी मागे नेता येतो. तेव्हा अशा समृद्ध इतिहास लाभलेल्या ह्या खोऱ्यांमधल्या जीवांचा अभ्यास करायचा असेल तर त्याला आज आपल्याला मोठ्या प्रमाणात ॲडव्हान्स्ड ज्या डिसिप्लिन्स आहेत, जे प्रगत विषय आहेत, त्या विषयांच्या तज्ज्ञांची आपल्याला मदत मिळू शकते. त्या प्रगत विषयांच्या मार्फत अभ्यास करायचा असेल तर तशा प्रगत प्रयोगशाळा संस्थाही अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत. त्यामुळे समकालीन आदिमानवाच्या पुरापर्यावरण आणि इव्हन आदिमानवाच्या सुद्धा आहाराविषयी बोलायचं असेल तर ह्या प्राण्यांविषयी अनेक महत्त्वाचे आराखडे मांडता येतात. त्यामुळे स्कोप किंवा त्याची स्कोप काय असेल असं म्हणायचं झालं तर मी एवढंच म्हणेन की याला भरपूर स्कोप आहे, आणि अभ्यास करायचा झाला तर फारच मोलाची एक कॉन्ट्रीब्युशन आपल्याला ह्या विषयाला देता येईल. सिव्हिलायझेशनल कालखंड कोणता असेल, अर्लिएस्ट कोणता असेल, तर मी तर म्हणतो की मुळात सिव्हिलायझेशन कशाला म्हणायचं इथून सुरुवात आहे. कारण प्रागैतिहास नंतर मग पूर्व इतिहास, आणि पूर्व इतिहासमध्ये आपण बघतो नवाश्म संस्कृती किंवा ताम्रपाषाण संस्कृती, हडप्पा संस्कृती. त्यामुळे प्रागैतिहासिक जो काल आहे त्याच्यातही त्याची जी जगण्याची पद्धत आहे, रीत आहे आदिमानवाची, तिलाही आपण शेवटी आपण म्हणतो ना की पेलोलिथिक कल्चर्स ऑफ पर्टिक्युलर एरिया, त्याला आपण एक इंग्रजीने म्हणताना पेलोलिथिक कल्चर्स म्हणतो. ते जगण्याची रीत, जगण्याची पद्धत, तो कसा जगू शकतोय, त्यांनी कशाप्रकारे स्वतःला सगळ्या आव्हानांसमोर जाऊन टिकून ठेवण्यासाठी त्यांनी जे कोणकोणते नवनवीन त्यांनी उपाय अंगीकारलेत, या सगळ्याचा शेवटी त्यात उहापोह करणं गरजेचं आहे. त्यामुळे शेवटी सिव्हिलायझेशन हा याचा काळ 2200 BC आपण म्हणतो, सॉरी त्याचा आपण म्हणतो कालखंड कोणता, अर्लिएस्ट कोणता असल्यापासून म्हणतो, तर प्रोटोहिस्टॉरिक कालखंड जो आहे त्या अर्थातच सिव्हिलायझेशन दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरतो.